मी मृदंग हा विषय सोडवण्याचा ठरवला होता. प्रचंड नकारात्मक दृष्टिकोन आमच्या दोन्ही भावंडा किंवा असेल आमच्या सर्व कुटुंबामध्ये निर्माण झाला होता. मी आलिया भोगासे असावे सादर, पूर्वजन्मीचे हे भोग असतात, अशी बरेचसे वाक्य कानावर यायचे. ते भोगावंच लागतात, करावंच लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर जाण्याचा एक दृष्टिकोन मनात निर्माण झाला होता. म्हणजे शिक्षण, माझी मृदंगाची कला आणि माझा बांधकाम व्यवसाय यासाठी निश्चितच एक कुठली तरी एनर्जी माझ्यासाठी काम करते असं म्हणायला हरकत नाही. आणि ती एनर्जी मला वारकरी संप्रदायाची आहे ते मला पदोपदी जाणवतं. विश्वस्त मंडळाचे काही दिवसानंतर अर्ज आले आहे आणि विश्वस्त मंडळाचे इंटरव्ह्यू होणार आहे अशी माहिती मला अत्यंत वेळेवर मिळाली. ती इंटरव्ह्यू मी दिली. पहिली इंटरव्ह्यू बरखास्त झालेली होती आणि नंतर जी दुसरी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये विश्वस्त म्हणून माझी निवड झाली आणि नंतर त्या विश्वासांमधनं मला अध्यक्ष व्हायचा मान मिळाला आणि त्याच्यामुळे मला वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या अंगाने. नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षकांनो, मी विकास गायधनी. पिक्टोग्रामच्या माध्यमातून 2018 पासून तुम्ही मला ओळखताच, जिकडे आपण सुरुवात लग्न समारंभापासून केली होती, परंतु आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण एक योग्य उंचीवरती पोहोचलो आहोत, योग्य काम करत आहोत. हे सगळं करत असताना तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की मी रसिक मायबाप प्रेक्षकांनो हा शब्द का वापरला. तर नक्कीच तेच सांगण्यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांसमोर आलो आहे. आणि हे सांगत असताना थोडीशी पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायला आवडेल. साधारण 20 ते 25 वर्षापूर्वी प्रत्येक गावामध्ये, आपल्या गावखेड्यांमध्ये चावडी हा प्रकार असायचा, जिकडे सगळे ज्येष्ठ नागरिक जमायचे, ज्यांच्या चर्चा व्हायच्या, ज्यांच्या गप्पा व्हायच्या आणि त्या गप्पांमधून चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर पडत होत्या. परंतु आधुनिकतेकडे वळताना हळूहळू चावडी हा प्रकार लोप पावत चालला. जे भेटणारे ज्येष्ठ नागरिक असेल, जे मित्र असेल, त्यांच्या भेटीगाठी कमी होत चालल्या आणि ह्या चावडीची जागा घेतली व्हॉट्सअप ग्रुप्सने. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुप्सने जागा घेत असताना आपण हळूहळू तिथेही माहिती आदान प्रदान करत असताना नंतर फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट या प्रकारापर्यंत पोहोचलो आणि तिथेही माहिती शेअर होणं हळूहळू कमी व्हायला लागलं. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करता पिक्टोग्रामने एक नवीन व्यासपीठ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून ज्या व्यासपीठावर पुन्हा त्याच चर्चा सुरू होतील, तेच ज्येष्ठ नागरिक तिकडे येतील, तेच युवा उद्योजक तिकडे येतील, तेच मित्र तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ती माहिती, त्या चर्चा, विचारांची देवाणघेवाण पुन्हा सुरू होईल. हे सगळं करण्यासाठी पिक्टोग्राम तुमच्याकरता घेऊन आलंय पिक्टोग्राम चावडी, गप्पा अनुभवांपलीकडच्या. आपल्या चावडीवरती येणारे जे वक्ते असणार आहेत, कोणी सामाजिक क्षेत्रातलं असेल, कोणी राजकीय क्षेत्रातलं असेल, कदाचित कोणी तुमचा मित्रच असेल, ज्या मित्राची गप्पा मारण्याचं तुमचं खूप दिवसापासून राहून गेलंय आणि ज्या मैत्रीच्या गप्पा इकडे होतील आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. या सगळ्या गोष्टींची सुरुवात करत असताना आज जे भक्तिमय वातावरणात आपण बसलेलो आहोत, म्हणजे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपण या सगळ्या चर्चा करतोय आणि ज्या आषाढी एकादशीचे किंवा आषाढी वारीचे वेध सर्वांना लागलेले आहेत. आपण जसं म्हणतो की निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, हा सगळा संतांच्या पालख्या, हा सगळा गजर ज्यावेळेस होतोय, या पालख्या सगळ्या पंढरपूर नगरीत भक्तिमय वातावरणात पोहोचलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींचं भक्तिमय वातावरण घरबसल्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चावडीवरती आलेले पहिले जे वक्ते आहेत त्यांनाही संप्रदायाचाच नक्कीच वारसा लाभलेला आहे. आणि ज्यांच्याबद्दल मी आता तुमच्याशी बोलू इच्छितो ते व्यक्तिमत्व म्हणजे एक युवा उद्योजक, एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक जरी ते असतील, त्यासोबतच वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान विश्वस्त, तसेच तुकाराम स्मृती फाउंडेशनच्या नावाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, जे फाउंडेशन ते चालवतात, असे या फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आणि नक्कीच आपण त्यांचं आपल्या चावडीवरती स्वागत करूया. आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण निलेश महाराज गाडवे पाटील. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, ह्या सगळ्या प्रवासाची किंवा ह्या पॉडकास्टची सुरुवात करताना मला सगळ्यात आधी तुम्हाला असं विचारायला आवडेल की मी तुमचा उल्लेख ज्यावेळेस केला तर बांधकाम व्यावसायिक पण मी तुम्हाला म्हणतोय आणि संप्रदायाचा वारसा असेल ज्यावेळेस तुमच्याबद्दल मी सांगतोय, तर नक्की ही नाळ तुमची कशी जोडली गेली? निश्चितच बालवयापासूनच माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदाय होता, माझ्या वडिलांच्या रूपाने असं म्हणायला हरकत नाही. माझे वडील एक व्यावसायिकच होते. त्यांनी आम्हाला अत्यंत रिक्षा चालवून आम्हाला सर्वांना शेती करून वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले. मी इयत्ता 4थीत असताना माझ्या वडिलांनी मला पहिलं आध्यात्मिक शिबिर जे आहे त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी जे त्यावेळेस व्हायचं उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये, त्या वडिलांनी त्या आध्यात्मिक शिबिरासाठी माझं ऍडमिशन घेतलेलं होतं. वडिलांना मुळातच वारकरी संप्रदायाची आवड होती, ते उत्कृष्ट गायक होते
आणि भजनाची त्यांना आवड होती. ज्या ज्या गावोगावी ते जायचे किंवा घरी असताना आम्हाला भजन शिकवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मी जीवनात असताना टेबल वाजवणे, कपाट वाजवणे अशा बऱ्याच गोष्टी माझ्या हातून होत असायच्या. बरोबर. चित्रकला हा सुद्धा माझा एक आवडता विषय होता. तर वडिलांनी ते ओळखून याला मला कलाकार बनवायचं, याला मृदंग शिकवायचे असा अट्टास वडिलांनी धरला आणि पहिलं माझं आध्यात्मिक शिबिर त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी झालं आणि त्या आध्यात्मिक शिबिराचा माझा विषय होता मृदंग वादन. मग मृदंगाचं प्राथमिक शिक्षण माझं त्र्यंबकेश्वरला झालेलं आहे आणि कालांतराने म्हणतो शिक्षण आणि माझा मृदंग आणि शैक्षणिक शालेय जीवन ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होत होत्या. मी शाळेमध्ये सुद्धा रोज व्यासपीठावर असायचो. शाळेचा जो परिपाठ असेल अरे वा. त्याच्यामध्ये तबला वाजवण्यासाठी असेल, मृदंग वाजवण्यासाठी असेल, म्हणजे एक शाळेतील असेल किंवा महाविद्यालयीन जीवनामधला मी एक कलाकार आणि प्लस शैक्षणिक क्षेत्रातला आणि इतर सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये माझा नेहमीच सहभाग असायचा ॲक्टिव्हिटीमध्ये. ती माझ्या वडिलांची खूप चांगली आवड होती. त्यांनी खूप कष्ट करून मला मृदंग शिकवला. मला घडवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. चांगल्या गुरूंची भेट त्यांच्या निमित्ताने मला घडून आली आणि त्र्यंबकेश्वरला माझा प्रारंभ झाला. मृदंगाचा पहिला संजीवन समाधी जी आहे विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची त्यांच्या समाधीसमोर माझ्या मृदंगाचा पहिला पडलेला आहे आणि तिथून माझ्या आध्यात्मिक करिअरची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि निश्चितच याच्यामध्ये वडिलांचा फार मोठा वाटा आहे. शालेय शिक्षण करत असताना प्रत्येक जण विचारत असतं की तुला काय व्हायचंय, पुढे जाऊन तुला काय करायचंय. बरोबर. तर मला निश्चित इंजिनियर्स व्हायचा हाच वर्ड माझ्या शब्दात असायचा, कारण मला तेव्हापासून बिल्डिंग्स वगैरेचं खूप आकर्षण होतं. इंजिनियर म्हणजे फक्त बिल्डिंग बांधणारेच असतात असा माझा समज त्यावेळेस असायचा. बरं. तर वडिलांनी मला विचारू किंवा कोणी विचारू मला इंजिनियर्स व्हायचं एवढाच माझ्या डोक्यात असायचं. नंतर मला ते कळलं की इंजिनियर वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये असतात. तर मला सिव्हिल निश्चित करायचं होतं, परंतु काही कारणास्तव काही प्रतिकूल परिस्थिती आमच्या त्यावेळेस त्या स्टेजला आल्यामुळे मी ते करू शकलो नाही. परंतु मला असं वाटतं पुढे आता आम्ही सर्व चर्चा आपली होणारच आहे त्याच्यामध्ये ते उघड होईलच की जो निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीपासून माझा झालेला प्रवास आणि त्यानंतर मी नाथांवर ठेवलेली माझी श्रद्धा आणि माझ्या मनात असलेल्या सर्व इच्छा, त्या इच्छेला माझ्या वडिलांनी दिलेली प्रेरणा आणि त्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी वारकरी संप्रदायाचे संस्कार, वडिलांनी जी मला मार्ग इयत्ता 4थीपासून त्र्यंबकेश्वर इथून जो दाखवला, त्या मार्गामुळे मी ज्या पण वाटा पकडल्या त्या वाटा केवळ माझ्या या वारकरी संप्रदायाच्या संस्कारांमुळे असेल, विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या आशीर्वादामुळे असेल, त्यांच्यावर मी ठेवलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेमुळे मला मिळालेली प्रेरणा, या सगळ्यामुळे पुढे त्या सगळ्या गोष्टी माझ्या मनातल्या पूर्ण होत गेल्या. ही मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. म्हणजे शिक्षण, माझी मृदंगाची कला आणि माझा बांधकाम व्यवसाय यासाठी निश्चितच एक कुठली तरी एनर्जी माझ्यासाठी काम करते असं म्हणायला हरकत नाही आणि ती एनर्जी मला वारकरी संप्रदायाची आहे हे मला पदोपदी जाणवतं आणि तो आशीर्वाद माझ्या वडिलांचा आज जरी वडील नसले प्रत्यक्षात तरी माझ्या पाठीशी आहे असं मला निश्चित जाणवतं. माऊली, तुम्ही हा जो प्रवास सांगितला सर्व, या सगळ्या प्रवासामध्ये वारंवार तुम्ही त्र्यंबकेश्वरचा उल्लेख केला. तर मला त्या त्र्यंबकेश्वर बद्दल जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडेल की नक्की त्र्यंबकेश्वरचा धार्मिक आणि सांप्रदायिक नक्की इतिहास कसा आहे किंवा तो महत्व कसं आहे? महत्वाविषयी जर बोलायचं झालं तर निश्चितच 2 महत्वाचे स्थान त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. मी पहिला उल्लेख तर वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आपण ज्यांना संबोधतो, वारकरी संप्रदाय ज्यांना विश्वगुरू मानतं, संत परंपरेचा प्रारंभ ज्यांच्यापासून झाला, ज्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी संपूर्ण विश्वामध्ये मार्गदर्शक ठरते, अशा ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू असलेले, ज्यांनी स्वतःचं आध्यात्मिक करिअर संत ज्ञानेश्वरांना समर्पित केले, असं विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं संजीवन समाधी स्थान त्र्यंबकेश्वरला आहे. हे एक फार मोठं आध्यात्मिक म्हणा, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं स्थान त्र्यंबकेश्वरला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे, जे जागृत आहे. आणि हा दोन्ही जर स्थानांचं महत्त्व जर आपण बघितलं, ब्रह्मगिरी स्थान आहे, ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे आणि त्यानंतर ज्योतिर्लिंग आहे आणि निवृत्तीनाथांना सुद्धा शिवाचाच अवतार म्हटलेला आहे. तर त्या दृष्टीने हे एक फार मोठं स्थान आहे संपूर्ण जगभरासाठी, वारकरी संप्रदायासाठी असं म्हणायला हरकत नाही. माऊली, जी माहिती तुमची आमच्यापर्यंत पोहोचली आहे त्यामध्ये एका बाजूला तुम्ही उत्कृष्ट मृदंगाचार्य म्हणून आहात, एका बाजूला तुम्ही युवा उद्योजक आहात, बांधकाम व्यावसायिक आहात. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारायला आवडेल की नक्की तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला? आपण ज्यावेळेस चर्चा सुरू केली तेव्हाही सांगितलं की मी एक मृदंग वादक व्हावं आणि माझ्या हातून मृदंग वाजावा, ही सर्वात पहिली इच्छा जर कोणाची झाली असेल तर ती माझ्या वडिलांची. माझे वडील एक वारकरी संप्रदायाच्या संस्कारांनी प्रभावित झालेले होते आणि ते खूप चांगलं भजन गायचे. ते म्हणजे भजनाचं काय मोठं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं किंवा खूप मोठा संगीताचा वारसा माझ्या घरात होता असं पण काही नाही,
परंतु त्यांना जी वारकरी संप्रदायाची असलेली आवड, त्यामुळे त्यांनी मला मृदंगाचं शिक्षण द्यायचं ठरवलं आणि मृदंगापासून हा माझा सर्व आयुष्याचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. माझ्या जीवनामध्येच कलेला विशेष महत्त्व आहे आणि त्या कलेमुळेच आज मी ज्या ज्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये, घटकांमध्ये काम करू शकलो, त्याला कारणीभूत माझ्या जीवनातली असलेली कला आहे आणि ती कला माझ्या वडिलांमुळे माझ्याकडे आलेली आहे. तर मृदंग हा जो विषय माझ्या आयुष्यात आला, तेव्हापासून बऱ्याच गोष्टी अशा घडत गेल्या, की त्या खूप सकारात्मक असेल, अनेक प्रतिकूल परिस्थिती आल्या. त्यानंतर सुद्धा ह्या विषयामुळे मला माझं जे बॅकग्राऊंड तयार झालं सर्व सामाजिक असेल किंवा इतर गोष्टींबाबतीत, ते निश्चित माझ्या व्यवसायाला सुद्धा पुढे खूप पूरक ठरलेलं आहे. मी तुम्हाला मगाशीच बोललो, की मला सिव्हिल करण्याची खूप इच्छा होती, परंतु काही कारणास्तव मी त्या टप्प्यामध्ये ते शिक्षण त्या प्रकारे घेऊ शकलो नाही. पुढे मी माझं ग्रॅज्युएशन केलं आर्ट्स साईड घेऊन. ॲक्सिडेंटली मला BEd करावं लागलं. ॲक्सिडेंटली मला जॉब पण करावा लागला. पण हे सगळ्या गोष्टी घडत असताना जो मधला टप्पा आहे, त्यावेळेस मी 13वीला होतो आणि माझा लहाना भाऊ गणेश, जो आता GST ऑफिसर आहे, तो 12वीला होता. त्या काळात माझ्या वडील आम्हाला सोडून गेले. परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचे जे संस्कार होते, त्याच्यामुळे आम्ही तारलो गेलो असं म्हणायला हरकत नाही. मृदंगाचं शिक्षण घेत असताना आणि मला काहीतरी एक व्यावसायिक व्हायचं, मला बांधकाम व्यावसायिक व्हायचं, हा किडा माझ्यातला बंद झालेला नव्हता. जरी मी सिव्हिल केलेलं नव्हतं आणि जरी मी BEd करून शिक्षकाची नोकरी करत होतो, तरी सुद्धा मी हे सर्व करत असताना अनेक बिल्डर्सचे मी डॉक्युमेंट्सचे कामं केले. अनेक बिल्डर्सचे मी काही ऑर्डर्स असतील जागेच्या रिलेटेड, ते करण्याचे कामं केले. मी त्यांच्या मोजण्या जागेच्या करण्याचं काम केलेलं आहे. परंतु हे करत असताना सातत्याने मला बिल्डर्स व्हायचं किंवा मला बांधकाम व्यवसायात जायचं आहे, ही प्रेरणा माझ्यामध्ये कायम होती आणि त्याच्यासाठी माझ्या बाजूला असलेल्या ऊर्जेने निश्चित काम केलेलं आहे असं मला वाटतं. तर मी शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी नोकरी करत होतो, ती नोकरी करत असताना अनेक मी इंटिरियरच्या साईट केल्या. मला स्केचेसची खूप आवड होती. मी ज्या परिसरात राहतो तो पूर्ण गुजराती एरिया आहे. तिथे ओके. खूप मोठे-मोठे गुजराती सॅनिटोरियम्स आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या सॅनिटोरियममध्ये फर्निचरचेच कामं असतील, खूप हाय स्केलला होत असतात. खूप चांगले डिझायनर त्या ठिकाणी यायचे. मी शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना सुद्धा चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन बसायचो. तिथले कॉन्ट्रॅक्ट ज्या टीम आहे त्यांच्याशी मी मी प्रस्थापित केले. फर्निचरच्याच टीम असतील किंवा इतर सगळ्याच रिलेटेड बांधकाम असतील, कलर्स असतील, सिलिंग्स असतील, फॉल सिलिंग. तर मी ह्यांच्याशी खूप चांगले रिलेशन तयार केले होते. मी शिक्षण करत असताना, जॉब करत असताना स्वतःच्या साईट सुरू करण्याचा प्रयत्न केला. तर पहिलं काम मी जर कुठलं केलं असेल तर माझ्या घराचं रिनोव्हेशन मी केलं होतं आणि त्या सगळ्या टीम मी त्यांच्याशी मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. त्या टीमला बरोबर घेऊन पहिलं स्केचेस करून, माझ्या हाताने स्केचेस करून माझ्या घराचं फर्निचरचं आणि रिनोव्हेशनचं मी काम केलं होतं. म्हणजे हा प्रवास तिथून सुरू झाला. त्यानंतर माझं जे घर बनलं, एक साधं घर होतं पत्र्याचं, एक फार्म हाऊस टाईप. ते घर असं बनलं, ते अनेक जणांना आवडलं. त्या टाईपचे ज्यांचे घर आहे त्यांनी ते रिनोव्हेशनसाठी मला काम दिलं होतं. ते मी 2-3 कामं केले. पुढे जॉब करत गेलो. जॉब करत असताना इंटिरियरच्या साईट केल्या. पहिली साईट मी RTO या ठिकाणी केली होती माझ्याच भावाच्या मित्राची. तर ती साईट करत असताना मी एकीकडे जॉबला होतो आणि सकाळी 8ला माझा प्रवास व्हायचा सुरू सकाळी. मी ती साईट पूर्ण साईटवर सुपरविजन करून जॉबला जायचो शिक्षकाच्या. तो जॉब सुटल्या घरी येताना पुन्हा साईटवर जायचो आणि रात्री 11-12ला घरी यायचो. असं सातत्याने 2-3 महिने चालू होतं. त्या साईटमध्ये मला एक चांगला प्रॉफिट झाला आणि मी जॉबला रिझाईन देण्याचं ठरवलं आणि मला आता बांधकाम व्यावसायिक व्हायचंच आहे असं मी ठरवून तो जॉबला रिझाईन दिला आणि मी अत्यंत महत्त्वाचा एक स्ट्रेसफुल मुवमेंट जर असेल माझा तर तो होता. घरून आईची इच्छा नव्हती मी जॉब सोडावा. अर्धी भाकरी सुखाची जी आपली महाराष्ट्र आणि मराठी लोकांची आपली जी भावना असते, बरोबर. त्याच्यामागे त्यांचं एक सेफ साईड आपण कधी पण चालत असतो. ती भावना माझ्या आईची होती, की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू एवढं सर्व करत इथपर्यंत आला तर जॉब सोडू नको. तू लगेच व्यवसायाकडे जाऊ नको. आपल्याकडे तेवढी स्ट्रेंथ नाही ह्या व्यवसायात पडण्यासाठी. परंतु माझ्यामधलं मला एक कॉन्फिडन्स तयार झाला होता, जो पहिल्यापासूनच आमच्यावर संस्कार झाले होते त्याचे. संघर्ष करण्याचे. माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केलाय. देवळाली कॅम्प या ठिकाणी गाव सोडून राहण्यासाठीचा असेल व आम्हाला चांगले संस्कार करून शिक्षण देण्याचा असेल. हा संपूर्ण संघर्षाचा काळ मी अनुभवला होता आणि वडिलांनी छोट्या छोट्या गोष्टींचा प्रॅक्टिस खूप अगोदरच करून घेतली होती माझ्याकडनं. ती शेती करण्यापासून असेल तर व्यवसायात मी काय करतो हे त्यांनी स्वतः मला डोळ्यांनी त्यांनी दाखवलं होतं, की ते कशा प्रकारे झडताय आणि कशा प्रकारे या गोष्टी त्यांना सर्व करावं लागतंय. तर ती प्रेरणा माझ्या मनात कुठेतरी होती आणि ती प्रेरणा घेऊन मी तो रिझाईन दिला. माझा पहिला प्रोजेक्ट बाण स्कूल या ठिकाणी झाला. तो प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांचे हातभार मला लाभले आणि पहिला प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सुद्धा मला खूप स्ट्रगल करावं लागलं प्लॉट. कारण की कुठले बांधकाम व्यावसायिक असं बॅकग्राऊंड माझ्या घरात यापूर्वीचं नव्हतं. तर तो पहिला प्लॉट जो मिळवला मी, तो अचीव करण्यासाठी खूप त्याच्यामध्ये मेहनत झाली. मिळवल्यानंतर सुद्धा खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या.
की हा कोण नवीन मुलगा करेल का नाही करेल, अशा जणांनी सुद्धा खूप अडचणी त्याच्यामध्ये आणल्या होत्या. परंतु देवाच्या कृपेने आणि सर्व जो आशीर्वाद आणि जी ऊर्जा माझी पाठीशी आहे ती पुन्हा एकदा माझ्यासाठी काम केलं त्या ऊर्जेने, असा मला अनुभव आला त्या ठिकाणी. आणि पहिला प्रोजेक्ट माझा सुरू झाला. कुठल्याही प्रकारचे मोठी इन्व्हेस्टमेंट नसताना सुद्धा काम सुरू करताना ज्या बुकिंग्स मिळाल्या सगळ्या, आणि त्या योगायोगाने तो प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने झाला. आज नावाजलेला तो प्रोजेक्ट आहे माझा. आणि त्यानंतर एकामागोमाग एक सगळे प्रोजेक्ट होत गेले. म्हणजे जर सांगायचं झालं तर सुरुवात मृदंगापासून झाली होती. काही दिवस मी मृदंग वाजवून सुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहे. माझा स्वतःचा शिक्षणाचा खर्च केलेला आहे. एकीकडे वडील नसताना भावाने सुद्धा मॉलमध्ये काम करून माझ्या तो सुद्धा एक चांगला हार्मोनियम वादक आहे भाऊ माझा. आम्ही सर्वांनी म्हणजे संप्रदायाचे संस्कार होते. मी चित्रकला माझा हा आवडता विषय होता. त्यामुळे कॉलेज झाल्यानंतर ज्यावेळेस अशी प्रतिकूल परिस्थिती ज्यावेळेस कुटुंबावर आली, तर मी अक्षरशः पेंटिंग्स काढून सुद्धा त्या विकलेल्या आहेत. अरे बाप. आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भावाचा आम्ही एकत्र मिळून केलेला आहे. त्यांनी पण मॉलमध्ये जॉब केलेला आहे. मला अजून तो प्रसंग आठवतो की मी पेंटिंग्स काढायचो, माझा भाऊ सायकल मागे घेऊन बसायचो, आणि नाशिक रोडला आमच्या इथे एक दत्त मंदिर शॉपच्या पुढे आर्टिस्ट गॅलरी म्हणून आहे एक मोठी. त्या गॅलरीमध्ये ती पेंटिंग्स लटकवली जायची आणि ती विकल्यानंतर मग ते मला ओनर फोन करायचे आणि ते पैसे मी घेऊन यायचो. क्या बात. म्हणजे असा तो प्रवास होता एकंदर खरं तर सर्व. मला असं वाटतं कलेमुळे मला जी एक वेगळी आयडेंटिटी मिळाली माझ्या आयुष्यामध्ये, एक वेगळं बॅकग्राऊंड मिळालं. सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे माझे जे कॉन्टॅक्ट्स वाढले, त्याच्यामुळेच मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक रिक्षा चालकाचा मुलगा हा उल्लेख करताना मी या ठिकाणी आवर्जून असा उल्लेख करेल की माझे वडील रिक्षा चालक जरी होते तरी एक ते श्रीमंत रिक्षा चालक होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जे शिक्षण, उच्च शिक्षित तुम्ही व्हावं, तुम्ही मोठे व्यावसायिक व्हावं किंवा आयुष्यात काहीतरी मोठं तुम्ही कमवावं, हा त्यांच्या प्रेरणा, आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं, ह्या गोष्टी आमच्यासाठी फार मोटिवेटेड होत्या आणि त्या आम्ही आयुष्यात कधीच विसरलो नाही. आणि त्यांनी जे संस्कार वारकरी संप्रदायाचे दिले, जो आध्यात्मिक वारसा दिला, त्या ऊर्जेने त्यांच्यानंतर सुद्धा आम्हाला तारलं. आणि मृदंग हा विषय जो माझ्या हातात होता, त्या मृदंगामुळे मी आज इथपर्यंत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक शैक्षणिक प्रवास माझा, त्यानंतर व्यवसायामध्ये मी वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत आज या ठिकाणी पोहोचलो. आणि मी निवृत्तीनाथ समाधी संस्थांचा अध्यक्ष होऊ शकलो. त्याला कारणीभूत केवळ वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि माझा मृदंग आणि माझ्यामधली असलेली कला हा विषय आहे. आणि त्या कलेच्या अनुषंगाने मला भेटत गेलेले वेगवेगळे गुरु माझे सगळे, आणि सर्वच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असेल, यामुळेच ती स्टेबिलिटी आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आत्ता सांगताना जो उल्लेख केला तुमच्या वडिलांचा, तर मला असं वाटतं की त्या विचारांच्या श्रीमंतीमुळेच आज आमच्या प्रेक्षकांना फक्त एक बांधकाम व्यावसायिक नाही भेटलाय किंवा एक फक्त मृदुंगाचार्य नाही भेटलाय, तर एक शिक्षक असलेली व्यक्ती पण आमच्या समोर आहे. ही गोष्ट खरंच वाखाणण्याजोगी आहे. सर, यानंतर मला पुढे ही तुमची बांधकाम व्यावसायिक म्हणून हा प्रवास मला समजला. शिक्षण तुमचं कसं झालं, तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचले. परंतु आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आता हे जाणून घ्यायला आवडेल की वयाच्या 10व्या किंवा 11व्या वर्षी ज्या मुलाने महाराजांच्या समाधीसमोर पहिला मृदुंग आवाज पडला असेल, तिथून ते त्याच संस्थानाच्या अध्यक्षपदापर्यंत किंवा आता विद्यमान तुम्ही विश्वस्त आहात, हा नक्की प्रवास कसा होता? निश्चितच खूप चांगला प्रवास होता असं म्हणायला हरकत नाही तो. आणि तितकाच तो खडतर पण होता. आणि तितकाच म्हणजे मी जर मागे वळून बघितलं तर मला सुद्धा काही क्षणी आश्चर्य वाटण्यासारखा तो प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. मी इयत्ता 4थीला असताना तिथून माझा प्रारंभ झाला होता मृदंगाचा. पण तेव्हापासूनच तो आमचा दिनक्रमच शिबिरातला 1 महिन्याचा जो होता, निवृत्तीनाथांच्या समाधीच्या दर्शनाने किंवा पहाटे कुशावर्ताचं स्नान करून लगेचच समाधीचं दर्शन करून मग आमच्या हॉलमध्ये आमचा प्रवेश व्हायचा. असं सातत्याने दिवसातनं सकाळचं दर्शन आणि संध्याकाळचं पुन्हा एकदा समाधीचं दर्शन, त्या समाधीवर आमचं डोकं टेकलं जायचं रोजचं ते. आणि त्या समाधीजवळचे पेढे आम्ही काही दिवस खाल्लेले, पादुकांवरचे निवृत्तीनाथांचे, ते चोरून पण खाल्ले असतील किंवा असं त्यावेळेस त्या वयाच्या दृष्टीने. निश्चित ती एक एनर्जी माझ्यामध्ये होती आणि वेगळी अटॅचमेंट संत निवृत्तीनाथांविषयीची माझी बालवयातच झालेली होती. मी पुढे शिक्षण केलं, महाविद्यालयीन शिक्षण केलं. हे करत असताना संस्थांवर येणं, समाधीचं दर्शन घेणं, हा प्रवास सातत्याने चालू होता. ज्यावेळेस माझे वडील आम्हाला सोडून गेले, त्यावेळेस याचा कुठेतरी मला एक नकारात्मक दृष्टिकोन माझ्यामध्ये तयार झाला होता का हे सगळं वडिलांनी केलं आणि वडील पण इतकं सर्व करत होते, तर मला ह्या मृदंग सोडावा किंवा आता हे नकोय, एवढं करत असताना अशी वेळ आली, तर हा सुद्धा एक विचार डोक्यात आला होता. परंतु मला असं वाटतं असं काहीतरी होणार असेल,
त्या सकारात्मक ऊर्जेने मला पुन्हा मला त्यापासून दूर जाऊ दिलं नाही. माझ्या मृदंग या विषयापासून दूर जाऊ दिलं नाही. वारकरी संप्रदायाचा मी एक पाईक बालवयापासून होतो किंवा त्याची मला आवड होती. भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ आमचं लॅमरोडचं आहे. त्या ठिकाणी भैरवनाथ मंदिरावर मी सातत्याने भजनाला जायचो. शालेय जीवनात, महाविद्यालय जीवनात ते सातत्याने पुढे चालत राहिलं आणि मृदंग वादन करत असताना वारकरी संप्रदायाची वेगवेगळ्या अंगाने सेवा करण्याची संधी मला मिळत गेली किंवा त्या संधी मला समोर दिसत होत्या आणि त्या गोष्टींची मला आवड होती. मग ते मंदिर विकासाचं कार्य असेल, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजनाचं कार्य असेल, भव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणं असेल, त्या सप्ताहामध्ये परिसरातील युवकांना सहभागी करून घेणं असेल, ह्या गोष्टींची आवड मला खूप होती आणि मी ती आवड जोपासत गेलो. वारकरी संप्रदायातल्या इतर ॲक्टिव्हिटींमध्ये माझा सहभाग वाढत गेला आणि निवृत्तनाथ समाधी संस्थांचा ज्यावेळेस जीर्णोद्धाराचा आराखडा बनला होता, ज्यावेळेस मी विश्वस्त अध्यक्ष नव्हतो, माझ्यामध्ये त्यावेळेस आमच्या परिसरात त्र्यंबक दादा गायकवाड असतील आदरणीय, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे असतील, कोल्हे महाराज असतील, हे इतर सर्व ज्येष्ठ व्यक्ती त्या ट्रस्टवर होते आणि त्यावेळेस माझं महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं. तर या सर्व व्यक्तींचे माझे खूप चांगले संबंध प्रस्थापित होते केवळ मृदंग वादनामुळे. मी त्या कीर्तनांना फिरणं असेल, सगळ्या गोष्टींमुळे. तर त्यावेळेस खासदार आदरणीय आप्पा गोडसे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये. त्यांनी असा आग्रह धरला होता की तुमच्या परिसरातील आहे, तुमचे संपर्क त्यांच्याशी चांगले आहेत, तर जो जीर्णोद्धाराचा आराखडा आहे त्यापैकी एक भक्त निवास या युनिटसाठी त्यांच्याकडनं निधी तुम्ही मिळवावा, पाठपुरावा त्याचा करावा. तर पहिली निवृत्तीनाथांसाठीचा जो पाठपुरावा असेल मंदिर विकासासाठीचा, तर त्या भक्तनिवासासाठी मी हेमंत आप्पांकडे केला होता. सर्व ट्रस्टी मंडळी माझ्या त्यावेळेस बरोबर होते. त्यावेळेसचे मी त्यावेळेस अध्यक्ष किंवा विश्वस्त काहीच नव्हतो. तो पाठपुरावा सातत्याने 4-5 वर्ष चालत राहिला आणि त्याला एक चांगलं यश आलं. याच्यामध्ये निश्चित आदरणीय खासदारांचा त्यावेळेस वाटा होता. त्यांनी प्रसाद योजनेमध्ये त्या मंदिराचा आपल्या विश्वगुरूंचा समावेश केला आणि शेवटचा तो समावेश होता त्या प्रसाद योजनेतला आणि तो समावेश होऊ शकला. त्यावेळेस ते जे अधिकारी वर्ग आहे प्रसाद योजनेचे, ते स्वतः खासदारांच्या घरी आलेले होते. त्यांना ते हिंदीमधनं सेंटरच्या अध्यक्षांना हे स्थान नक्की काय आहे, इथे किती भाविक येतात, कशी वारी जाते आणि याला डेव्हलपमेंटची, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची काय आवश्यकता आहे, हे समजून सांगण्याची संधी आपण मला त्यावेळेस दिली होती. सुंदर. आणि त्यावेळेस प्रसाद योजनेमध्ये सहभाग होऊ शकला निवृत्तीनाथांच्या मंदिराचा आणि 15 कोटीचा निधी मंदिर विकास जीर्णोद्धारासाठी त्यावेळेस प्रसाद योजनेतून आलेला होता. मला चांगलं आठवतंय की त्यावेळेस सर्व अध्यक्ष मंडळ जे आहे जुनं, त्यांना घेऊन सुद्धा मंत्रालयात मी पाठपुराव्यासाठी गेलेलो होतो. निश्चितच त्यांनी ती मला दिलेली संधी होती. त्यावेळेसचे सर्व अध्यक्ष महोदय असतील किंवा विश्वस्त मंडळ असेल, त्या संधीमुळे मला अजून काम करण्याची चांगली प्रेरणा मिळाली. योगायोगाने विश्वस्त मंडळाचे काही दिवसानंतर अर्ज आले आहे आणि विश्वस्त मंडळाचे इंटरव्ह्यू होणार आहे अशी माहिती मला अत्यंत वेळेवर मिळाली. ती इंटरव्ह्यू मी दिली. पहिली इंटरव्ह्यू बरखास्त झालेली होती सर्वच झालेल्या इंटरव्ह्यूवरची आणि नंतर जी दुसरी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये विश्वस्त म्हणून माझी निवड झाली आणि नंतर त्या विश्वस्तांमधनं मला अध्यक्ष व्हायचा मान मिळाला आणि ही सर्व कृपा मला असं वाटतं मृदंग वादनामुळे मी वारकरी संप्रदायात आलो. पुन्हा एकदा मृदंग या विषयावर मी येतो आणि त्याच्यामुळे मला वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या लोकांचा परिचय झाला. त्यांनी मला ती काम करण्याची परत वेगळी संधी दिली. मृदंगा व्यतिरिक्त सुद्धा आपण संप्रदायात काहीतरी सेवा देणं भाग आहे किंवा आपण करू शकतो. या संधी मला केवळ मृदंगामुळे मिळाल्या आणि हा सर्व प्रवास होत गेला. निश्चितच माझ्यासाठी तो एक चांगला प्रवास होता आणि एक समाधानाचा प्रवास होता. मला असं वाटलं नव्हतं कधी मी निवृत्तीनाथ संस्थांचा अध्यक्ष होईल, परंतु मला आकर्षण नक्की होतं की या संस्थांसाठी मला काहीतरी काम करण्याची संधी मिळेल का, याचं आकर्षण नक्की होतं. केवळ त्या आकर्षणामुळे असेल आणि माझी काहीतरी प्रामाणिक श्रद्धा निवृत्तीनाथांवर असेल, त्यांचा आशीर्वाद असेल म्हणून मी अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकलो त्यावेळेस, असं मला वाटतं. माऊली, अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या हातात होत्या करण्यासाठी, तर मंदिराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी किंवा जीर्णोद्धार होण्यासाठी तुम्ही नक्की कुठली पावलं उचलली, काय काय केलं? निश्चितच मी कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक गोष्टी समोर होत्या की ज्या करण्यासारख्या होत्या संस्थांसाठी आणि त्या गरजेच्या होत्या. त्याच्यामध्ये मी जर काही गोष्टी काय केल्या हे जर सांगायचा विषय जर झाला त्यावेळेस आमच्या कार्यक्रमात मी आणि माझ्या सर्व ट्रस्टींना बरोबर सोबत घेऊन, तर सर्वात प्रथम माझा जो आवडता विषय डिझाईन किंवा स्केचेस करणे, माझ्या डोक्यात तो विषय आला का बोधचिन्ह संस्थांचं अधिकृत असावं. तर पहिला विषय बोधचिन्हाचा आम्ही हातात घेतला होता आणि खूप चांगलं बोधचिन्ह आम्ही संस्थांचं बनवलं आणि ते खूप चांगल्या प्लॅटफॉर्मला आम्ही प्रकाशित सुद्धा केलं आणि आज ते सर्वांचा एक आवडीचा विषय ठरला आहे निवृत्तीनाथ संस्थांचं बोधचिन्ह म्हणून. त्यानंतर निवृत्तीनाथांच्या संत साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी निवृत्तीनाथांची एक अधिकृत गाथा असावी, अभंग गाथा.
यासाठी खूप प्रामाणिकपणे आम्ही काम केलं. त्या गाथेचं कव्हर पेज स्वतः मी डिझाईन केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ती गाथा बनली होती. जिचे संपादक आदरणीय सचिनदादा पवार असतील, सुभाष महाराज गेटे असतील, आमचे सर्व ट्रस्टी, जयंत महाराज गोसावी या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. ती गाथा आम्ही संस्थांची प्रकाशित केली. त्यानंतर आषाढी वारीला सुविधा असतील, मोबाईल टॉयलेट्सपासून आरोग्याच्या असतील, पाण्याच्या असतील, या सुविधांचा पाठपुरावा केल्याने आज त्या सुविधा कायम झालेल्या आहे. त्या आजन्म आता ती परंपरा चालू असणार आहे. पौषवारी हा एक मोठा उत्सव त्र्यंबकेश्वरला समाधी स्थानी संत निवृत्तीनाथांच्या होत असतो. जशी कार्तिक वारी होत असते, जशी आषाढी वारी होत असते, तशी पौषवारी निवृत्तीनाथांच्या समाधीस्थानी होत असते. यासाठी शासनाने निधी मिळवून द्यावा किंवा जो नगरपालिकेला जो निधी यापूर्वीपासून येत होता 2.5 ते 2 कोटी रुपये, तो संस्थांना कधीच मिळत नव्हता आणि संस्थांकडे सगळ्या व्यवस्थेची जबाबदारी असायची. मानकऱ्यांची व्यवस्था असेल, दर्शन बारी असेल, लाईट व्यवस्था असेल, जनरेटर, पाणी आणि त्या कॅम्पसमधली आरोग्य व्यवस्था असेल, तर सगळ्या गोष्टी संस्थांवर त्याचा लोड होता. तर कुठेतरी हा निधी मिळावा यासाठी सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याला यश आलं आणि अत्यंत सांगायला आनंद आणि समाधान वाटतं की ह्या पौषवारीसाठी येणारा निधी मागच्या वर्षीपासून आणि ह्या वर्षीच्या पौषवारीला आणि इडून पुढे येणाऱ्या प्रत्येक पौषवारीसाठी हा निधी कायम होणार आहे. संस्थांसाठी कायम झालेला आहे. तर आजन्म हा निधी पौषवारीचा शासनाकडनं मिळणार आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही सुरू केल्या. मुख्य गाभाऱ्याचा जीर्णोद्धार होऊन सुवर्ण कलशारोहण झालेलं होतं. त्यानंतर प्रसाद योजनेचं काम आता चालू आहे आणि त्या मुख्य गाभाऱ्यासमोर वारकऱ्यांच्या स्वप्नातला दगडी सभामंडप व्हावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील होतो. त्या दगडी सभामंडपाच्या पायाभरणी सुद्धा माझ्या कार्यकालात झाली. अत्यंत कमी वेळामध्ये तो पायाभरणी करून आज चांगल्या स्तरावर त्या हेमाडपंथी शैलीतील एक दगडी सभामंडपाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्यालाच शोभणारं प्रवेश महाद्वार निवृत्तीनाथांचं असावं यासाठी सुद्धा स्थानिक आमदार पुष्कर यांच्याकडे सुद्धा मी खूप पाठपुरावा केला. माझं जे बांधकामाविषयीचं जे नॉलेज असेल किंवा सामाजिक स्तरावर जे कॉन्टॅक्ट असतील किंवा जे काही इतर ज्ञान असेल, याचा ज्ञानाचा वापर मला जास्तीत जास्त संस्थांच्या विकासासाठी कसा करता येईल यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो आहे. आणि प्रवेश महाद्वाराचं सुद्धा एक चांगलं डिझाईन मी बनवलं आहे, जे मी सर्व विश्वस्त मंडळाला प्रेझेंट केलं. सर्वांना ते आवडलं आणि त्यासाठी लागणारा निधी सुद्धा मंजूर करून शासनाकडनं आणलेला आहे. काही दिवसातच ते प्रवेश महाद्वाराचं सुद्धा आषाढी वारी आवरल्यानंतर काम प्रारंभ होणार आहे. अशा अनेक गोष्टी संस्थांशी रिलेटेड असतील, प्रचार प्रसाराच्या दृष्टीने असतील. निवृत्तीनाथांचं नामस्मरण प्रत्येक कीर्तनात, प्रत्येक भजनात व्हावं यासाठी जाहीर आवाहन संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकं काढून आम्ही आमच्या कार्यकाळात केलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सर्व भजन असतील, कीर्तनं असतील आणि सर्व स्तरावर निवृत्तीनाथांचं नामस्मरण आज प्रत्येक स्तरावर होत आहे. कारण की संत परंपरेचा प्रारंभ त्यांच्यापासून झाला. विश्वगुरू आपण ज्यांना संबोधतो, त्यांचं नामजप संपूर्ण विश्वभर व्हावा असा आमचा तो संकल्प होता आणि त्याला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात यश आल्याचं आम्हाला समजतंय. आणि यापुढे सुद्धा अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट विषय असेल, प्रचार प्रसाराच्या दृष्टीने असेल, अनेक गोष्टी आहे की जे आम्ही लिहून ठेवल्या आहे आणि ज्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अजून सुद्धा प्रयत्न करत आहोत. निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने त्या पूर्ण होतील. मी नाशिक जिल्ह्यातील सर्व युवकांना, सर्व शैक्षणिक जीवनातील सर्व बालकांना मी सांगू इच्छितो आणि पालकांना सुद्धा सांगू इच्छितो की ज्या संत परंपरेचा प्रारंभ निवृत्तीनाथांपासून झाला आणि वारकरी संप्रदायाचं जे सांस्कृतिक मूल्य आहे, आपलं वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक मूल्य आहे, अशा वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असलेल्या निवृत्तीनाथांचं समाधीस्थान आपल्या त्र्यंबकेश्वरला आहे, जे संजीवन समाधीस्थान आहे. त्या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावं. त्या ठिकाणी चालू असलेलं जीर्णोद्धार कार्य आपण सर्वांनी बघावं आणि पिक्टोग्रामच्या माध्यमातून, चावडीच्या माध्यमातून सुद्धा त्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करेल. आणि त्या कार्यात सुद्धा सर्वांनी सहभाग घ्यावा अशी सुद्धा विनंती करेल मी. आणि ह्या सर्व वारकरी संप्रदायाचा कार्याचा, निवृत्तीनाथांच्या त्या स्थानाचा प्रचार प्रसार आपल्या नाशिकमधनं संपूर्ण विश्वभर व्हावा, आपल्या चावडी या माध्यमातून व्हावा, पिक्टोग्रामच्या माध्यमातून व्हावा आणि सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा अशी मी विनंती करेन. सर, हे सगळं सांगत असताना तुम्ही जो मोबाईल टॉयलेटचा उल्लेख केला, तर मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध होण्याकरताचा तो प्रवास नक्की काय होता? नाही, खूप खडतर प्रवास होता आणि पहिल्यांदाच ती सुविधा आपण संस्थांना मिळवून देत होतो. पायी पालखी सोहळ्यासाठी ही सुविधा मिळावी असं ज्यावेळेस आम्ही सर्वांनी संकल्प केला आणि
ज्याच्या मीटिंग्स कलेक्टर लेवलला असतील किंवा प्रशासकीय लेवलला व्हायला लागल्या, त्याच्या बातम्या खूप याव्या लागल्या की सुविधा मिळणार, असं आणणार तसं आणणार. आणि एक स्टेज अशी आली होती की ती सुविधा मिळणार नाही असं कलेक्टरने अत्यंत तोंडावर प्रस्थानाच्या 4 दिवस अगोदर सांगितलं. त्यावेळेस आम्ही सर्वजण खूप नाराज झालो होतो, पण मनात कुठेतरी संकल्प होता, कारण की या गोष्टीची चेष्टा पण खूप झाली होती की काही तर आणणार, मोबाईल टॉयलेट आणणार आणि कुठून आणणार म्हणे, आता तर कुठे 4च दिवस राहिले, आता कशी होणार. पण तो संकल्प होता मनामध्ये, चिकाटी होती. मी डायरेक्ट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना त्यावेळेस ते दिल्लीला होते, त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी गाठलं होतं. परंतु साहेबांचं सुद्धा मनापासून मी आभार मानेल की त्यांनी माझ्या त्या मागणीला अत्यंत मनापासून प्रतिसाद दिला. तळमळ त्यांनी ती ओळखली आणि वारकऱ्यांची गरज त्यांनी ओळखली, जे अजून सुद्धा ते कायमच ओळखतात आणि वारकऱ्यांना प्रत्येक कार्यामध्ये ते सपोर्ट करत असतात. जसे की पौषवारीला सुद्धा त्यांनी निवृत्तीनाथ संस्थांच्या निधी मिळवून दिलेला आहे. तर त्यांनी तो विषय लक्षात घेऊन त्याच ठिकाणाहून नाशिकचे पालकमंत्री असतील आदरणीय दादा भुसे साहेब व कलेक्टर साहेब यांच्याशी मोबाईलवर स्ट्रिक्टली ऑर्डर काढल्या की ही सुविधा ह्या संस्थांना काही झालं तरी तुम्हाला मिळवून द्यायची आहे. आता अत्यंत 4 दिवसात ते शक्य नव्हतं, परंतु लगेचच त्या कॅबिनच्या बाहेर निघाल्यावर मला कलेक्टर साहेबांचा फोन होता आणि त्यांनी लगेच एकच दिवसात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहे यांचे ट्रॅक्टर्सचे जे मोबाईल टॉयलेट आहे ते एकत्र केले, ते सर्व दुरुस्त केले रात्रीतनं, सर्व त्याला पेंटिंग्स केल्या आणि पहिल्यांदा संस्थांना ते 120 मोबाईल टॉयलेट्स सुविधारूपी मिळाले होते. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर अशी सुविधा. त्यांनी खूप चांगला एक प्रतिसाद सर्व वारकऱ्यांनी दिला त्या गोष्टीला. आणि ज्या पालखी तळावर वाऱ्या मुक्कामी आपली दिंडी मुक्कामी थांबायची, ती संपूर्ण ठिकाणं खूप स्वच्छ कायम राहिले आणि आरोग्याच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा विषय वारीसाठी त्यावेळेस ठरला आणि आत्ता सुद्धा ठरत आहे. आता जर आपण बघितलं तर 300-400 मोबाईल टॉयलेट्स आपल्या सगळ्या या वारीसाठी मिळतात आणि याचं सर्व श्रेय शासनाला जातं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांना जातं. आणि त्यांनी त्यावेळेस जो पॉईंट नोट डाऊन करून घेतला होता की संस्थांना ह्या विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या संस्थांना ह्या सगळ्या सुविधा ह्या कायम व्हाव्या आणि वाढीव निधी मिळावा या आषाढी वारीसाठी, तर तो निधी सुद्धा आता कायम झालेला आहे आणि यापुढे तो कायम मिळणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तर सगळ्या सुविधांमध्ये वाढ झालेली आहे आणि एक आरोग्यदायी वारी, निर्मल वारी, स्वच्छ वारी त्याच्यामुळे होणं शक्य झालेलं आहे. कदाचित मला असं वाटतं सर की यामुळेच अनाथांचा नाथ एकनाथ असं त्यांना म्हटलं जातं. आणि पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून मी विकास गायधनी एकनाथ शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, जे विद्यमान आपले उपमुख्यमंत्री आहेत. अशीच सेवा त्यांच्याकडनं वारीला नेहमीच मिळत राहू हीच अपेक्षा. हे सगळं होत असताना मी तुम्हाला पुढे तुम्ही जसा उल्लेख केला प्रस्थानाचा, मी तोच प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारू इच्छितो की अध्यक्ष म्हणून किंवा सेवेकरी म्हणून किंवा एक वारकरी म्हणून प्रस्थान हा जो प्रसंग आहे किंवा ही जी वेळ असते, तर ते प्रस्थानाची नक्की भावना काय असते सर? निश्चितच म्हणजे मी यापूर्वी सुद्धा प्रस्थानाला उपस्थित राहायचो. ज्यावेळेस मी विश्वस्त नव्हतो किंवा त्याचा संस्थांचा पदाधिकारी नव्हतो. ती प्रस्थानाची वेळच अशी आहे. हजारो लाखो वारकऱ्यांचा तो सगळा समूह एकत्र आलेला असतो आणि पुढील 25-30 दिवस सर्व गोष्टींचा त्याग करून, संपूर्ण समर्पण करून वारकरी त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्याच्यामुळे एक वेगळी ऊर्जा त्या परिसरामध्ये निर्माण झालेली असते. आणि निवृत्तीनाथांचा, विश्वगुरू निवृत्तीनाथांचा तो विलोभनीय सजवलेला तो रथ तो बघून अंगावर शहारे येतात. आणि ज्यावेळेस पादुका समाधी स्थानावरून रथावर विराजमान व्हायला येत असतात आणि तो संपूर्ण माहोल असतो एक भक्तीचा, तो बघून यापूर्वी सुद्धा अंगावर शहारे यायचेच आणि एक वेगळं आकर्षण असायचं निवृत्तीनाथांच्या त्या प्रस्थानाच्या दिवशी उपस्थित राहण्याबाबतीचं. परंतु ह्या प्रस्थानाच्या वेळी आपण सुद्धा एक काळ निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष आहोत, याचं मला समाधान. अध्यक्ष असण्याचा अभिमान नव्हता, परंतु त्या पदावर असताना ह्या वारीसाठी, ह्या प्रस्थान होत असताना ज्या सुविधा वारकऱ्यांना मिळाव्या, ह्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मला कुठेतरी यश आलेलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था जी मी मिळून त्यावेळेस दिली आम्ही सर्व विश्वस्त मंडळाला बरोबर घेऊन, आणि ती कायम होणार आहे यापुढे. त्यावेळेस तो प्रस्थानाच्या वेळेस तर एक समाधानाची भावना माझ्या मनात होती. कदाचित ते जर होऊ शकलं नसतं तर तितका आनंद मला त्या प्रस्थानाच्या वेळेस होऊ शकला नसता. म्हणजे ती ऊर्जा आणि त्या सुविधा आपण त्या पायी पालखी सोहळ्यासाठी आपण देऊ शकलो आहे, याच्यात कुठेतरी आपल्याला यश काही प्रमाणात मिळालं आहे. याचं निश्चितच त्या प्रस्थानाच्या वेळेस ज्यावेळेस मी पदभार स्वीकारला, जी सेवेकरून म्हणून निवृत्तीनाथांनी मला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याचं मी कुठेतरी एक उत्तराई होऊ शकलो, याचं मला एक वेगळं समाधान त्या पहिल्या प्रस्थानाच्या वेळेस होतं असं म्हणायला आम्हाला आवडेल.
नक्कीच अध्यक्ष म्हणा किंवा विश्वस्त या पदावर असताना एक सेवेकरी म्हणून तुम्ही ज्यावेळी सेवा देत होते, आता त्या गोष्टीचा तुम्हाला खरंच आनंद होतोय, मान्य. निश्चितच. परंतु सर एक प्रश्न असा विचारायचा आहे, की ह्या वयात असताना किंवा ह्या पदावर असताना तुम्हाला तो आनंद होतोय, परंतु ह्या पदापर्यंत पोहोचण्याकरता हं. त्या 10-11 वर्षाच्या मुलाने ज्यावेळेस वडिलांच्या सांगण्यावरून सगळी सुरुवात केली, तर त्यावेळेसच्या नक्की भावना काय होत्या? कारण माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा 10-11 वर्षाचा होतो, मला खेळ जास्त महत्त्वाचा होता, मला अभ्यास महत्त्वाचा नव्हता किंवा मला या सगळ्या ॲक्टिव्हिटी महत्त्वाच्या नव्हत्या. बरोबर. मग आत्ताचे जे निलेश महाराज गाडवे पाटील आहेत, मग तेव्हाचा निलू किंवा तेव्हाचा निलेश कसा होता? निश्चितच तो प्रवास आत्ता सुद्धा जर मागे वळून जर मी बघितलं तर खूप चांगला प्रवास होता. मला असं होतं चावडी पिक्टोग्राम चावडीच्या निमित्ताने मला माझ्या भूतकाळात जायची संधी मिळाली आहे. जे मी फक्त विचारच करायचो याच्या आधी का स्वतः विचार करत तो मागचा भूतकाळ बऱ्याचदा आठवत असायचो आणि त्याच्यात मी हरवून जायचो. परंतु मला प्रत्यक्षात तो आता तुमच्या समोर किंवा सर्वांसमोर तो प्रेझेंट करायला मला संधी मिळते. निश्चितच एक तो गहिवरून येण्यासारखा सुद्धा प्रसंग आहे आणि एक खडतर प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. तो खडतर प्रवास काही काळानंतरचा आहे, परंतु मला बालवयात ज्यावेळेस मी होतो इयत्ता 3री-4थी तेव्हापासूनचा मला माझा प्रवास आठवतोय. माझे वडील जे असे होते हे जे खूप टार्गेट ओरिएंटेड व्यक्ती होते. ते एक रिक्षा चालक जरी असले तरी आमच्या शिक्षणाविषयी ते खूप जागृत होते. माझ्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं ही त्यांच्या मनातली भावना आणि माझ्या मुलाने कुठेतरी मृदंग वादक व्हावं, त्याला पेंटिंग येते म्हणून त्याने जे आर्टला जावं किंवा त्यांनी सिव्हिल इंजिनियर बनावं, त्याची मनातली भावना पूर्ण करावी, यासाठी वडिलांची धडपड मला अजून पण ती आठवते. त्यासाठी त्यांनी इयत्ता 4थीला मी जसं सांगितलं मला पहिलं आध्यात्मिक शिबिर झालं माझं आणि त्यावेळेस मी मृदंग शिकायला लागलो. माझ्यामध्ये वाद्यबल वाजवणे असेल, शाळेत बेंचेस वाजवण्यावरनं मी मार खाल्लेला आहे शिक्षकांचा. घरात कपाट खराब केले, डब्बे मी खराब केले, याच्यावरनं सुद्धा आईचा मार खाल्लेला आहे. पण हे वडिलांनी ते ऑब्झर्व केलं आणि त्यांनी मला मृदंग वाजवायचं शिकवलं. म्हणजे मृदंग यांनी शिकावा असं ते त्यांनी ठरवलं आणि तो प्रवास सुरू झाला. सुरुवातीचा प्रवास खूप आकर्षक करणारा होता आणि मृदंगाकडे मी आकर्षित होत होतो. माझं प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वरला झालं आणि त्यानंतर मी हरिपाठात मृदंग वाजवता यायला लागला. आमच्या इडलेच माझे आदरणीय प्राथमिक गुरु नामदेव महाराज गोडसे पाटील हे वडिलांचे खूप चांगले मित्र होते. ते शिबिर झाल्यानंतर त्यांच्याकडे मी हरिपाठात मृदंग वाजवायला लागलो. रोज त्यांच्या घरी हरिपाठ व्हायचं, त्याच्यामध्ये माझा रियाज व्हायचा. परंतु हे कुठे होत असताना मग मी थोडं आपलं वय जरा थोडं मॅच्युअर्ड होतं. 5वीत गेलो म्हणजे आपण थोडे शहाणे झालो असं आपल्याला वाटतं. हो. मग आपण बाकीच्या गोष्टींकडे पण आकर्षित व्हायला लागतो जे आपल्या बाजूला घडत असतात. बरोबर. माझे जे मित्र आहेत तर सर्व ते क्रिकेट खेळणे असेल, फुटबॉल खेळणे असेल किंवा फिरायला जाणे असेल, मूवीला जाणे असेल परिवाराबरोबर, ह्या सगळ्या गोष्टी होत असायच्या. पण माझा दिनक्रम वेगळा होता. दिवसभर रियाज करायचा, शिक्षण करायचं, खेळासाठी थोडा वेळ असायचा. संध्याकाळी वडील आले की त्यांना रिक्षात टाकून आम्हाला भजनाला घेऊन जायचं असायचे. मग एक सर्टन वेळ जी असते, आपण कुठलीही कला शिकत असताना ना पालकांना पण खूप आकर्षण असतं आणि पाल्यांना पण खूप आकर्षण असतं. मृदंगाचं असेल, तबल्याचं असेल, हे मी अनुभवलंय कारण मी पण क्लासेस घेतलेले संस्कार तबला अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर. तर मला सुरुवातीला खूप आकर्षण होतं, पण ज्यावेळेस एका स्टेज नंतर आपला रियाज करण्याचा वेळ येतो, कष्ट करण्याचा वेळ येतो, त्यावेळेस मला त्या गोष्टीचा कंटाळा आलेला होता. परंतु तीच वेळ माझ्या वडिलांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. खूप स्ट्रिक्टली त्यांनी मला हँडल केलं. रूममध्ये कडी लावून पर्यंत त्यांनी मला रियाजाला बसवले आहे. भजनात जाऊन झोप जरी आली तरी त्यांनी मला बसवलेले आहे, घरी सोडलेलं नाहीये. रोज कीर्तनाला घेऊन जाणं असेल, मृदंग वाजवण्यासाठी संधी उपलब्ध स्वतःहून ते करणं असेल, दुसऱ्यांना विनंती करून मला मृदंग वाजवायला संधी द्या माझ्या मुलाला, असं सुद्धा मी माझ्या डोळ्याने अनुभवलं आहे. कदाचित ह्या गोष्टी जर सगळ्या त्यांनी त्यावेळेस केल्या नसत्या तर हे घडू शकलं नसतं असं मला वाटतं. मी मृदंग वाजवू शकलो नसतो. तर ती वेळ जी आहे त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. मी सगळ्या मुलांना असेल, आत्ताच्या युवकांना किंवा शालेय जीवनातील मुलांना असेल किंवा त्यांच्या पालकांना एक नम्र सूचना करू इच्छितो की आपण सुद्धा आपल्या पाल्यांना घडवत असताना एक काही ठराविक काळ जो असतो, तो कुठलीही कला शिकत असताना असेल किंवा शैक्षणिक जीवनात असेल, मुलगा आपला सुरुवातीला खूप चांगला बेस तयार करतो, पण ज्यावेळेस एक कष्ट करण्याची वेळ येते, आपल्या मनाला स्ट्रेस देण्याची वेळ येते किंवा आपल्याला मर्यादा ओलांडून काम करण्याची ज्यावेळेस वेळ येते, त्यावेळेस ते आपलं जीवन असतं शालेय, ते कुठेतरी खोडकर असतं, खेळकं असतं. आपण तो स्ट्रेस न घेता दिशा ओलांडून दुसरीकडे जात असतो. त्यावेळेस पालकांना आपल्या पाल्यांकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं असतं. ते आपण द्यावं आणि मुलांनी सुद्धा, युवकांनी सुद्धा शैक्षणिक जीवनातील असतील मुलं किंवा महाविद्यालयीन जीवनातील कुठली तरी कला आपल्या आयुष्यात असावी
आणि ती आत्मसात आपण करावी, तिच्यावर श्रद्धा ठेवावी. त्या कलेमुळे आपल्याला आयुष्यात एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळं बॅकग्राऊंड आपलं तयार होतं, एक वेगळी ओळख आपल्या आयुष्यात निर्माण होते आणि कुठलीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कधी तुमची ती ओळख, ती कला किंवा ती श्रद्धा किंवा आध्यात्मिक तुमचा वारसा तुम्हाला तारेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तो अनुभव मी माझ्या जीवनात घेतला आहे. तर तो शैक्षणिक जीवनातला प्रवास जो खेळण्यासाठी किंवा अदर जे ॲक्टिव्हिटी आपण करतो आपलं यंग जनरेशन म्हणून, त्यासाठी मी खूप कमी वेळ दिला गेला किंवा त्याकडे मला डायव्हर्ट माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी होऊ दिलं नाही. खूप तो ट्रॅक त्यांनी त्यावेळेस सांभाळला. 10वी नंतरचं सुद्धा माझं जीवन असं आहे की 10वी नंतर सुद्धा मी 11वी-12वी पूर्णपणे वडिलांबरोबर शेती केलेली आहे. वडिलांनी पूर्ण एक गोष्ट मला शेतीची शिकवली होती त्यावेळेस सुद्धा. म्हणजे 13वीला माझे वडील म्हणजे त्यांचं देहावसन झालं, आम्हाला सोडून गेले. तर त्यानंतर सुद्धा मला शेती करायला कुठेच अडचण आली नाही. तो 11वी-12वीचा मला काळ आठवतो. हे करत असताना सुद्धा त्यांनी मला बरोबर नेलं, सर्व शेती शिकवली. परंतु माझ्या शिक्षणाविषयी ते खूप जागरूक होते. माझ्या शिक्षणाचं सुद्धा तू प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे, तू हे केलं पाहिजे. त्यांनी सातत्याने तो रट्टा त्यांचा चालू होता आणि त्यामुळेच मी 12वीला सुद्धा पहिला येऊ शकलेलो आहे आमच्या महाविद्यालयात. तर म्हणजे हा सर्व प्रवास जो आहे आध्यात्मिक संस्कार आणि माझ्याकडनं करून घेण्यासाठी त्यांनी घेतलेला तो एक अट्टहास आणि कष्ट, मेहनत, याच्यामुळे सगळं हे होऊ शकलं मला असं वाटतं. निश्चित त्यावेळेस मला वाईट वाटायचं शाळेत असताना की मला हे करता येत नाही, मला खेळायला जाता येत नाही. पण त्याचं महत्त्व मला आत्ता कळतंय आणि ते केवळ माझ्या आईवडिलांमुळे शक्य होऊ शकलं. त्यावेळेस मला जे पदोपदी गुरु भेटले, माझ्या गुरूंच्या ज्या भेटी झाल्या, गुरुवर्य निवृत्ती महाराज घोरवडकर, प्रयाग तीर्थक्षेत्र या ठिकाणी मी त्यांच्या 2 आध्यात्मिक शिबिरं केले. तो माझ्यासाठी फार मोठा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. गुरुवर्य व्यंकटेश महाराज ढवण त्यांच्याकडे मी तबला विशारद ही डिग्री घेतली. तो माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. आणि अनेक महाराष्ट्रातील कीर्तनकार असतील ज्येष्ठ की ज्यांचा सहवास मला लाभला, ज्यांचे आशीर्वाद मला त्यावेळेस लाभले प्रतिकूल परिस्थितीत. या सर्वांच्या भेटी ह्या माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये माझ्या वडिलांमुळे झालेल्या होत्या आणि त्या सर्व तो शिदोरी मला ते नसताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कामं आली आणि त्याच्यामुळेच मी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तारलो गेलो आणि पुढे माझा हा आत्ताचा प्रवास चालू आहे, असं मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. बरोबर. म्हणजे आपल्या मृदुंग वादनाने मंत्रमुग्ध करणारे हरिभक्त पारायण निलेश जे असतील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 12वीत पहिला येणारा निलेश असेल, हे सगळीच गोष्टींची सांगड घालत असताना तुम्ही सिव्हिलचं कुठलंही एज्युकेशन न घेता जर बांधकाम व्यावसायिक या गोष्टीपर्यंत पोहोचत असाल, तर असा कुठला किस्सा आहे का जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जिथे अर्निंग आणि लर्निंग दोन्ही सोबत चालू होते आणि कुठल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो, असं काय आहे का? निश्चितच अर्निंग आणि लर्निंग या विषयावर मी तुम्हाला एक किस्सा माझा अगोदर पण सांगितला की मी अक्षरशः पेंटिंग काढून सुद्धा त्या एका गॅलरीमध्ये नेऊन ठेवल्या. विकल्यानंतर ते पेमेंट आल्यानंतर मी माझा पुढे शिक्षण असेल केलंय. आयुष्यात तबला आणि मृदंग वादनाने मला खूप काही दिला. मी शालेय शिक्षण करत असताना अनेक ठिकाणी भजनाला जात असेल किंवा कीर्तनाला जात असेल, त्याच्यामधनं सुद्धा मला मानधन मिळायचं आणि त्याच्यामधनं सुद्धा आमचा घराचा खर्च असेल किंवा माझा शैक्षणिक खर्च वडिलांनंतरचा तो चालायचा. निश्चितच एका बाजूला माझा भाऊ पण तितक्याच प्रभावीपणे त्या गोष्टीसाठी काम करत होता आणि मला खूप गोष्टी अशा आठवत आहे की मी ज्यावेळेस सिव्हिल करायचं असं ठरवलं होतं त्यावेळेस एकीकडे आर्थिक चणचण पण होती. म्हणजे सिव्हिलचं काहीतरी नॉलेज आता आपल्याला घ्यायचं आहे, पुढे जर आपल्याला बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर अशोकाचा एक साईट सुपरवायझर असा एक कोर्स असायचा त्यावेळेस, तो मी करायचा ठरवला होता. तर त्याची फी माझ्या मते काहीतरी त्यावेळेस जी होती त्यापैकी माझ्याकडे फक्त 25% फी माझ्याकडे अवेलेबल होती आणि ती 50% ॲडव्हान्स भरून मग पुढे करायला त्यांचा नियम होता तो. परंतु मी त्यांना विनंती केली होती की माझ्याकडे 25%च फी आता, ती फी घ्या, मला ॲडमिशन द्या. तर मी त्यावेळेस ते ॲडमिशन घेतलं होतं त्यांच्याकडे आणि ते मी 8 दिवसाचा तो कोर्स केला. त्याच्यामध्ये माझं प्लिंथ रिलेटेड जे पण आहे साईट व्हिजिट करून त्यांनी आम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज त्यावेळेस दिलं होतं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तिथपर्यंत ते झालेलं होतं आणि ज्या इंटिरियर रिलेटेड गोष्टी होत्या किंवा ज्या फिनिशिंग रिलेटेड गोष्टी होत्या तो व्यवसाय माझा ऑलरेडी ग्रॅज्युएशनपासूनच चालू होता, जो माझ्या स्केचेसच्या बेसवर मी फर्निचरच्या साईड करायचो. परंतु मला प्लिंथ आणि RCC या स्ट्रक्चरविषयी जे नॉलेज पाहिजे होतं ते पहिले 8 ते 10 दिवसात मला मिळालं होतं आणि पुढची फी भरण्याची वेळ आलेली होती. माझ्याकडे ती फी नव्हती आणि त्याच दरम्यान मला पुण्याला डॉक्टर रामकृष्ण महाराज लव्हितकर हे आमदार जगताप यांचा सप्ताह मोठं नियोजन ते करायचे. त्या सप्ताहासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं की तुला 8 दिवस तिकडे यायचं आहे आणि तुला एवढं तिथे मानधन मिळणार आहे.
तर ते मानधन 25,000 होतं. तो माझ्यासाठी फार मोठा आकडा होता त्यावेळेसचा. तर मी तो अशोकाचा कोर्स ड्रॉप करून तिकडे गेलो होतो 8 दिवस हप्त्याला आणि ते 25,000 रुपये मानधन घेऊन मी इकडे आलो. मला याची खंत आहे की तो कोर्स मी पूर्ण करू शकलो नाही, पुढची फी पण त्यांची देऊ शकलो नाही. परंतु सिच्युएशन मला सांगायची याच्यासाठी की अशी पण एक वेळ होती की मला काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी ह्या गोष्टींनी सुद्धा तारलं आहे किंवा याचा आधार मिळालेला आहे. आणि निश्चितच याच्याकडे मी व्यवसायाच्या दृष्टीने कधीच बघितलं नाही माझ्या कलेकडे किंवा माझं एमच ते होतं. माझ्या वडिलांनी पण ते मला सांगितलं होतं की तुला मृदंग शिकायचा आहे, परंतु करिअर म्हणून, व्यवसाय म्हणून तुला ते करायचं नाहीये. तुझा दुसरा बेस एकीकडे पक्का पाहिजे. मग तू व्यवसायाच्या दृष्टीने असेल किंवा शिक्षणाच्या दृष्टीने असेल. मला जरी 12वीला सिव्हिल करता आलं नाही, 10वी नंतर त्या दृष्टीने मला सायन्स घेता नाही आलं आणि त्यामुळे मला आर्ट्स घ्यावं लागलं काही प्रतिकूल परिस्थितीमुळे. तरी वडिलांनी मला ही प्रेरणा दिली होती की तुझ्यामध्ये असलेली चित्रकला तर तू जे आर्टला आपण तुला टाकू मुंबईला. परंतु कालांतराने ते पण झालं नाही. परंतु मला असं वाटतं जी संप्रदायावर ठेवलेली श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद, विश्वगुरू निवृत्तीनाथांचा आशीर्वाद आणि माझ्या मनातली असलेली इच्छा आणि त्यासाठी माझी चालू असलेली सगळी धडपड तिला पदोपदी यश मिळत गेलं. माझ्यामध्ये सिव्हिल डिग्री जरी नसली माझ्याकडे तरी मी बांधकाम व्यावसायिक होऊ शकलो. अशोकाचा कोर्स पण मी पूर्ण केला नाही. लिनपर्यंतच मी तिथपर्यंत नॉलेज घेतलं आणि मध्येच मी कुठेतरी मृदंग वाजवायला गेलो. मानधन मला ते मिळणार होतं आणि त्याच्यामुळे माझ्या काही गोष्टी पुढच्या कंटिन्यू होणार होत्या त्या पैशांमधनं. त्याच्यामुळे मी तो निर्णय घेतला. मी तिकडे गेलो, त्या पुढे गोष्टी कंटिन्यू झाल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी प्रामाणिकपणे त्या गोष्टी केल्या. कुठेही मी मानधन मला एवढंच पाहिलं असं कुठेही मी आग्रह कधीच धरला नव्हता मृदंग वाजवत असताना. तर त्याचाच कुठेतरी आशीर्वाद म्हणून माझी जी मनातली इच्छा होती, जी धडपड होती, तिला यश मिळत गेलं आणि मी त्या व्यवसायाकडे ऑटोमॅटिकली त्या व्यवसायामध्ये मी इन झालो. बांधकाम व्यवसायामध्ये असं म्हणायला मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतंय की ही सगळी श्रद्धा आणि अध्यात्म आणि आलेले संस्कार याच्यामुळे येऊ शकलं. या सगळ्या गोष्टी होत असताना मला असं वाटतं की तुमच्यावरती तुमच्या वडिलांचा वैचारिक पगडा ज्या गोष्टींचा पडलेला होता, कदाचित त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडू शकल्या असं मला वाटतं. आणि तुम्ही जसं बोलताना तुमच्या बंधूंचा उल्लेख केला, ठीक आहे. म्हणजे एका बाजूला निलेशजी बांधकाम व्यावसायिक होतात, दुसऱ्या बाजूला गणेशजी आपण जे तुम्ही सांगितलं ते एक GST अधिकारी होतात. एका रिक्षा चालकाचा मुलगा जर 2 मुलं असतील दोन्ही ह्या पदापर्यंत पोहोचत असतील तर नक्कीच त्यामध्ये संप्रदायात तितका हात आणि वडिलांचे कष्ट किंवा वडिलांची शिस्त ही तितकीच महत्त्वाची आहे. परंतु सर इथे एक छोटासा मला प्रश्न विचारायला गरजेचा वाटतोय. आपण 90च्या दशकातली मुलं आहोत बरोबर. आणि 90चं दशक म्हटलं की आपल्याकडे हिंदी असेल, मराठी असेल, सिनेमांचा खूप आपल्यावरती प्रभाव त्यावेळेस होता किंवा आजही तो आहे. बरोबर. आणि कुठलाही चित्रपट म्हटलं किंवा कुठलाही सिनेमा म्हटला की त्यावेळेस तिथे मेलोड्रामा करायचा जर असेल तर एक प्रकार असा होता की तुमच्या आयुष्यात कुठली निगेटिव्ह गोष्ट घडली की तुम्ही त्यावेळेस देवाला त्या गोष्टी दोषी पकडायचे. सर इथे मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही 13वीला असताना तुमच्या वडिलांचं निधन झालं. एका बाजूला शैक्षणिक सगळ्या गोष्टी घडत होत्या, बरोबर. दुसऱ्या बाजूला सांप्रदायिक वारसा होता. म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापासून किंवा तुम्ही 4थीला असतानापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्ही संप्रदायाशी जोडलेले होतात, तुम्ही देवाची सेवा करत होतात. मग हे सगळं घडत असताना जर वडिलांचं निधन झालं तर कुठे तुम्ही त्या निधनानंतर किंवा त्या सगळ्या प्रवासामध्ये देवाकडे नकारात्मक बघण्याचा कधी विचार नाही आला का डोक्यामध्ये? निश्चितच वडील जाण्याचा जो धक्का आमच्या सर्वांवर होता तो म्हणजे तो आत्ता आठवलं तरी आमच्या अंगावर काटा उभा राहतो. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे वडील हवे होते, हे आमचं अंतिम सत्य होतं त्यावेळेस सुद्धा. मुळात वडील शरीरदृष्टीने खूप स्ट्रॉंग होते आणि खूप आरोग्यदायी होते आणि त्याविषयी त्यांचं कामाचं सगळा दिनक्रम असायचा तो खूप व्यस्त असायचा नेहमी आणि हे सर्व करत असताना आरोग्याकडे त्यांचं खूप चांगलं लक्ष होतं. परंतु अचानक एक दिवस असा आला का त्यांना एक स्ट्रोक आला ब्रेनचा आणि कालांतराने ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन त्यांचं मुंबईला करावं लागलं आणि तिकडनं आल्यानंतर जवळजवळ 2.5 वर्ष वडील आमचे घरी होते. परंतु आम्हाला पूर्ण खात्री होती, पांडुरंगावर श्रद्धा होती वडिलांची किंवा आध्यात्मिक टच जो वडिलांचा होता आणि त्यांच्यामध्ये कलेचा जो गुण होता, त्यांनी माझ्या मुलाने सुद्धा कुठेतरी मृदंग शिकावा, माझ्या मुलाने सुद्धा गायन करावं आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्या मुलांवर व्हावे यासाठी त्यांची असलेली धडपड आणि त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार कधीही कोणाचं वाईट व्हावं असं कधीच त्यांच्या मनात नव्हतं किंवा कधी कोणाचं वाईट लेखू नये हे संस्कार त्यांनी नेहमी आमच्यावर केले. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी सेवा त्यांची त्या क्षेत्रामधली होती किंवा वैयक्तिक त्यांनी स्वतःला जे वाहून घेतलं होतं त्या क्षेत्रामध्ये सुद्धा, हे सर्व बघता असं सर्व असताना सुद्धा माझ्या वडिलांवर ही वेळ आली कशी, आमच्या वडिलांवर ही वेळ का आली याविषयी निश्चितच आम्ही खूप नकारात्मक झालो होतो. 2.5 वर्ष ज्यावेळेस वडील घरी होते
त्यावेळेस त्या आम्हाला नक्की खात्री होती की आम्ही जे प्रयत्न करत होतो त्यांना बरं करण्यासाठी, त्यांना पॅरालिसिस झालेलं होतं डाव्या हात आणि पाय त्यावेळेस घरी आणल्यानंतर, तर तो त्याच्यातून वडील बाहेर पडावे यासाठी कोणीही काही उपाय सांगितला तर आम्ही लगेच त्यासाठी धावायचो. पर बाबा असेल, कोणी सर्व आयुर्वेदिक उपचार असतील, कुठल्या गावात काही अंगारा मिळत असेल तो घेण्यासाठी मी धावत असायचो. माझा भाऊ, आम्ही सर्वच आमचे नातेवाईक त्या काळामध्ये, आमचे मामा असतील, आमच्या मावशी असतील, काका असतील, आमचं सर्व गाडवे वडील परिवार असेल, यांची सुद्धा खूप चांगली साथ लाभली. आणि आम्हाला कुठेतरी वाटत होतं का वडील 100% बरे होतील, पुन्हा आमच्यामध्ये नेहमीसारखे राहतील किंवा येतील. कारण देवावर श्रद्धा होती. त्या काळात भजन, नामस्मरण, कीर्तनात पखवाज वाजवणं, हे सर्व मी सातत्याने, वडिलांची जी इच्छा होती ती कायम ठेवली होती. आणि मला खात्री होती की पांडुरंग परमात्मा, माझे वडील मला पुन्हा आहे तसेच देतील. आणि एक काळ असा आला, एक वेळ अशी आली होती का वडील त्यातनं बाहेर येत आहे असं आम्हाला जाणवलं, पण एक इम्प्रूव्हमेंट चांगली झाली होती. वडील धरून चालायला लागले होते. पण काही दिवसानंतर लगेचच पुन्हा ते सर्व रिव्हर्स झालं. आणि एक वेळ अशी आली की वडिलांचं निधन झालं, आम्हाला वडील सोडून गेले. ह्या सगळा दिनक्रम बघता आणि वडिलांचा भूतकाळ बघता, त्यांनी काय केले म्हणजे आमच्यासाठी, आणि चांगले संस्कार आमच्यावर व्हावे, आणि मुळात त्यांचं जे कॅरेक्टर होतं वडिलांचं, संपूर्ण नातेवाईकांमध्ये प्रत्येकाला मदत करणारं होतं, प्रत्येकाला दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळेस आधार देणारं ते कॅरेक्टर होतं. आम्ही स्वतः अनुभवलं होतं आणि सर्व नातेवाईकांना ते माहीत होतं. त्यामुळे सर्वांनाच माहीत होतं की याच्यातनं निश्चितच माझे वडील बाहेर पडतील, परंतु तसं ते झालं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्यावेळेस मी निवांत बसायचो, मला खूप विचार पडायचा की हा मृदंग जो वाजवायचा होता मला, माझ्या वडिलांसाठी वाजवायचा होता. माझा भाऊ जो हार्मोनियम वाजवायचा, माझ्या वडिलांसाठी वाजवायचा. आणि त्यांनी ते आमच्यामध्ये आत्मसात व्हावं, आमच्यामध्ये ते रुजावी ती कला, त्यासाठी केलेले प्रयत्न मला सर्व आठवायचे. त्यांनी माझे जे सर्व गुरु असतील त्यांच्याकडे घेऊन जाणं, आणि आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये संधी मिळावी वादनाची, मला माझ्या भावाला हार्मोनियमची संधी मिळावी यासाठी लोकांना केलेली विनंती असेल, त्या क्षेत्रातील लोकांचे त्यांनी लोकांसमोर जोडलेले हात असतील, हे मला सर्व आठवायचे त्यावेळेस. कारण की कुठली संधी मिळाल्याशिवाय आपली कला विकसित होत नाही. प्रॅक्टिकली आपण त्यावेळेस त्या संधीमुळेच आपण त्या कलेला स्टेजवर परफॉर्म करू शकतो एक चांगल्या दर्जाचं. त्यासाठी वडिलांनी केलेले प्रयत्न, इतकं सूक्ष्म नियोजन सर्व त्यांचं होतं, आणि खूप चांगली नजर त्यांची होती का ह्या लेवलला जर माझ्या मुलांना द्यायचं तर मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. परंतु आता ते आम्हाला सोडून गेलेले होते आणि मला खूप नकारात्मक भावना आली होती. मला मृदंगामुळे जे काही सर्व मिळालं होतं किंवा मृदंगामुळे जे समाधान वडिलांना मिळायचं ते बघण्यासाठी वडील नाही तर मला तो सोडून द्यावासा वाटला होता. आणि निश्चितच मी खूप नकारात्मक झालो होतो. माझं संपूर्ण आमचं कुटुंबच नकारात्मक होतं. परंतु मी विकास सर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की एखादी गोष्ट करण्याची जर प्रामाणिक इच्छा आपली असेल आणि त्या इच्छेला आपण जे कष्ट, मेहनत, ज्या सर्व गोष्टीला देतो, ज्यावेळेस लावतो इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्यावेळेस एक वेळ अशी येते की युनिव्हर्स ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करायला सुरू करतं. आता मी मृदंग वाजवला तो केवळ वडिलांमुळे, त्यांचा प्रयत्न असेल, आणि जी गुरुकृपा माझ्यावर झाली, म्हणजे गुरु मला लाभले ते वडिलांमुळे लाभले. आता वडील तर नव्हते, परंतु एक वेळ अचानक अशी आली की मी पुन्हा त्या सर्व माझ्या शेड्यूलमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. मी कीर्तनात, भजनात, मृदंग वाजवायला लागलो. माझा रियाज मी वाढवायला लागलो. अजून त्यामध्ये नवीन नवीन काय शिकता येईल मला ते मी करायला लागलो. शिक्षणाच्या दृष्टीने पुन्हा मी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलो. माझा भाऊ असेल, मी असेल, आम्ही सर्व, ही आमच्या वडिलांची कुठेतरी इच्छा होती प्रामाणिक. आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले प्रचंड कष्ट, म्हणजे गावाकडनं इकडं जे शहराकडे जे आले, माझ्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं आहे त्यासाठी ते आले. आणि त्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचं काम करण्यापासून ते ऑटो चालवण्यापासून नंतर प्रगतशील शेतकरी बनण्यापर्यंत त्यांचा सर्व तो कार्यकाळ होता. आणि त्यांची ती खूप प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी घेतलेली त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे खूप प्रामाणिक होते. त्याच्यामुळे ते नसताना सुद्धा त्यांची ती एनर्जी, ती इच्छा त्यांची पूर्ण करण्यासाठी एक युनिव्हर्स काहीतरी काम करत होतं. पांडुरंग परमात्मा त्यांच्यासाठी काम करत होता असं मला ते जाणवायला लागलं. आणि ते ऑटोमॅटिकली खूप चांगल्या स्तरावर आमच्या दोन्ही भावांकडनं ते व्हायला लागलं होतं. भाऊ माझा मॉलमध्ये काम करायचा. आमच्याकडे एक वेळ अशी होती की भावाला पुस्तकं सुद्धा MPSC त्यांच्या मित्रांनी घेऊन दिलेली आणि त्याने तो अभ्यास केलेला आहे. हे सर्व ऑटोमॅटिकली घडत होतं सर्व. त्याच्यासाठी कुठलीतरी ऊर्जा काम करत होती. त्यांचा आशीर्वाद ते नसताना सुद्धा प्रत्यक्ष ते कुठेतरी आमच्यासाठी काम करत होते याची जाणीव मला होत होती पदोपदी. आणि सगळे कामं जे मी हाताशी घेत होतो त्यामध्ये यश होत होतं. आर्थिक चणचण सुरुवातीला खूप होती, पण एक एक कामं जी मिळत गेल्यानंतर सगळ्या दृष्टीने मी अक्षरशः ट्रॅक्टर चालवला, भावानी मॉलमध्ये काम केलं, मी गावाकडनं भाताचं तणस इकडं आणून विकलेलं आहे. म्हणजे कुठल्याच कामाची लाज बाळगली नाही, जी वडिलांमध्ये आम्ही तो गुण बघितला होता. त्या सगळ्या त्यांच्या गोष्टी आमच्यासाठी, त्यांची इच्छाशक्ती, त्यांची मेहनत आमच्यासाठी ते नसताना सुद्धा काम करत होते. आणि ऑटोमॅटिकली मी याच्यामध्ये सर्व वाहून घेतलं आणि सर्व ते पुन्हा
पूर्ण होत गेल्या, त्यांच्या इच्छा ज्या आहे आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टींचे संस्कार आमच्यावर केले होते ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा कार्यरत झालो. कालांतराने भाऊ माझा MPSCमध्ये पास झाला आणि महाराष्ट्रात 2ऱ्या नंबरने तो MPSC पास झाला. आज तो GST ऑफिसर आहे. मी पण माझ्या माझ्या क्षेत्रामध्ये मी B.Ed केलं, नंतर टीचिंगचे जॉब गेले, क्लासेस घेतले. हळूहळू मी जॉब सोडला. खूप स्ट्रेसफुल मुवमेंट ती होती जॉब सोडण्याची आणि मला बिल्डर या क्षेत्राकडे वळण्याची. तर त्या सगळ्या गोष्टी यशस्वी होत गेल्या केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे. निगेटिव्ह भावना नक्कीच आली होती ते नसताना, परंतु त्यांच्या इच्छाशक्ती कुठेतरी आमच्यासाठी काम करत होत्या. त्यांची एनर्जी आमच्यासाठी कुठेतरी काम करत होती आणि त्यांच्यानंतर माझ्या आईने आम्हाला जो आधार दिला तो खूप मोठा आधार होता. आई खूप आमच्या शिक्षणाविषयी खूप कॉन्शियस होती. ती स्वतः अशिक्षित आहे, परंतु माझे मुलं उच्च शिक्षित व्हावे यासाठी आईने खूप चांगले प्रयत्न केले. नेहमीच आमच्याकडनं मला आठवतंय, माझे वडील आम्हाला पाटीवर आमची इंग्लिशमध्ये नावं लिहून द्यायचे आणि आल्यानंतर मी कामावरून आल्यानंतर मला ही तुमची स्पेलिंग पाठ पाहिजे किंवा तुम्हाला न बघता लिहिता आली पाहिजे. दिवसभर आमच्या जवळ बसून, आमची पडवी होती घराच्या बाजूला, तिथे बसून आमच्याकडनं सर्व ती गिरवून घ्यायची. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तिने आमच्यासाठी खंबीरपणे ती उभी राहिली. कधीच तिने तिच्या डोळ्यामध्ये आमच्या समोर अश्रू वडील गेल्यानंतर दाखवलं नाही. आमचा संपूर्ण जो कार्यकाळ होता, जो आमच्या शिक्षणाच्या दृष्टीने असेल किंवा करिअरच्या दृष्टीने, खूप चांगला आधार आईने आम्हाला दिला. मला या ठिकाणी आईसाठी आमच्या लेकुराची हित पाहे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीव लाभाविन प्रीती. म्हणजे कुठल्याही लाभाविन प्रीती ही जगात जर कोणी करू शकतं तर फक्त आईच करू शकते. आणि ह्या ओळी तुकाराम महाराजांच्या ज्या अभंगाच्या ह्या ओळी आमच्या आईसाठी खूप तंतोतंत बसतात मला असं वाटतं. तिचा सुद्धा आधार आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या नंतर मिळाला. म्हणूनच आम्ही या सगळ्या नकारात्मक जे वातावरण तयार झालं होतं वडील गेल्यानंतर त्याच्यामधनं बाहेर पडू शकलो. तिचा आधार आम्हाला मिळाला आणि खूप निस्वार्थ प्रेम अजूनही आई आमच्यावर करते. तिचं दुःख ती कधीच आमच्यासमोर दाखवत नाही. आमच्या प्रत्येक आनंदामध्ये ती सहभागी असते. निश्चितच कुठल्याही आनंदाचा क्षण आला आम्हाला वडिलांची आठवण झाल्याशिवाय होत नाही. होतेच नेहमी, ती आईला पण होते, परंतु ती सर्व बाजूला सारून आमच्यासाठी अजूनपर्यंत खंबीरपणे उभी आहे. सर्वच नातेवाईक आणि आईचा याच्यामध्ये सर्व आदर होता. म्हणून या नकारात्मक आलेल्या भूमिकेमधनं आम्ही पुन्हा एकदा एका सकारात्मक वाटचालीकडे चाल करू शकलो आणि आज हा पल्ला गाठू शकलो असं मला वाटतं. नक्कीच वडिलांच्या सगळ्या या प्रयत्नांमुळे किंवा वडिलांच्या सांगण्यावरून तुम्ही ज्या गोष्टी केल्यात, यामुळे तुम्हाला ही सांप्रदायिक असेल किंवा व्यावसायिक ही जी उंची पर्यंत तुम्ही जे पोहोचले आहात, हा खरंच प्रवास खूप सुंदर आहे. परंतु सर, एक प्रश्न इथे आता असा विचारायचा होता की हे सगळं करत असताना मराठी माणूस आपण म्हटल्यानंतर असं म्हणतो की इतक्यापर्यंत मी पोहोचलो, इथे बस झालं. आपण स्वतःची लेवल असं म्हणतो की मला इथे याच्यापुढे जायचंच नाही, किंवा असा प्रकार बऱ्याचदा मराठी उद्योजकांमध्ये येतो किंवा असा विषय येत असतो. बरोबर त्यामुळे मला पाहिजे ते मिळालं म्हटलं की आपण शिक्षण पण थांबवतो. बरोबर. पण असं तुमच्या बाबत असं काही घडलं का की तुम्ही शिक्षण थांबवलंय? किंवा याउलट मला असं विचारायला आवडेल की आत्ताही तुमचं व्यावसायिक काही शिक्षण सुरू आहे का? हां, निश्चितच. मला सगळ्याच युवकांना सांगावंसं वाटेल की आपण आयुष्यभर जर विद्यार्थी म्हणून राहिलो तर आपल्या निश्चित जीवनाचं कल्याण किंवा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केला, त्याविषयी मी थोडा अगोदर बोलू इच्छितो की व्यवसाय हा केवळ तुम्ही आता उल्लेख केला की आपण जर बघितलं मारवाडी किंवा जैन किंवा ह्याच लोकांनी व्यवसाय करावा की काय असं, तर मला असं वाटतं असं बोलण्यापेक्षा त्यांचे पण तितके एफर्ट्स आहे. त्यांचे पहिल्यापासूनच त्यांच्या मुलांवर तसे संस्कार आहे. त्यासाठी त्यांनी तितकी मेहनत घेतलेली. त्याच्यामुळे ते त्यांच्या विशिष्ट वयामध्येच त्यांचे जर बघितले मुलं आपण किंवा त्यांचं जनरेशन खूप योग्य वेळी चांगल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने सेटल आहे. मला असं वाटतं माझ्या वडिलांनी पहिल्यापासून हे संस्कार व्यवसायाचे सुद्धा आमच्यावर केले आहे. वडील जरी रिक्षा चालक होते किंवा एक उत्कृष्ट शेतीसुद्धा माझे वडील करायचे. रिक्षा करून त्यांनी रिक्षाच्या व्यवसायाच्या जीवावर स्वतःचा ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टरचा खूप मोठा व्यवसाय माझ्या वडिलांचा होता. म्हणजे मला एक काळ असा आठवतो की 3-3 ड्रायव्हर आमच्या ट्रॅक्टरवर असायचे आणि 2-2 शिफ्टमध्ये तो ट्रॅक्टर चालायचा. तर तो व्यवसाय करत असताना, रिक्षा चालवत असताना वडिलांचे खूप चांगल्या मोठ्या व्यावसायिकांशी चांगले कॉन्टॅक्ट होते आणि हे कॉन्टॅक्टला ते आम्हाला नेहमी अप्रोच करायचे. अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या मित्रांचे आम्हाला ते घेऊन जायचे. आम्हाला ते सांगायचे, बघा हे असे आहे, त्यांनी इतकी मेहनत घेतली म्हणून ते इतक्या मोठ्या स्तरावर आहे. तर तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यावं लागेल, मेहनत करावं लागेल. हे लोक कसे चालतात असं त्यांचं त्या पद्धतीने आपल्याला सर्व काम करावं लागेल. असे संस्कार माझ्या वडिलांनी आम्हाला पहिल्यापासूनच केलेले होते. आणि मी सर्व युवकांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण हे करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच ही सुरुवात केली पाहिजे. कुठेही याच्यामध्ये आपल्या मनात न्यूनगंड नकोय
की आपल्याला काहीतरी व्यवसायाचा वारसा नाहीये म्हणून आपण व्यवसाय करू शकत नाहीये. आपण जर बघितलं, आपण जसा उल्लेख केला की इतर ज्या समाजातले लोक आहे, मारवाडी असतील किंवा जैन असतील, यांचा तर मी मनापासून एक त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. मुलं ज्यावेळेस शालेय शिक्षण त्यांचं पूर्ण होतं आणि महाविद्यालयीन जीवनात ते ज्यावेळेस जातात, त्याच वेळेस त्यांचे बँकेमध्ये अकाउंट्स ओपन झालेले असतात आणि त्याच वेळेस त्यांचे रिटर्न्स भरायला सुरुवात झालेली असते. ज्यावेळेस मुलगा ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतो, त्यावेळेस त्याला जो व्यवसाय टाकून द्यायचा आहे, त्या रिटर्न्सच्या बेसवरच त्याला लोन अवेलेबल असतं. आपण बऱ्याचदा आपले पालक सुद्धा आपल्या मुलांना सपोर्ट करत नाही, की आपलं ते काम नाही, आपण 2 रुपयाची नोकरी, सुखाची नोकरी करावी, लोन काढून व्यवसाय आपण करू शकत नाही, ती हिंमत आपण करत नाही. तर ते मुलांमध्ये कुठेतरी आता रुजवलं पाहिजे आणि युवकांनी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झालं पाहिजे. व्यवसाय हा आपण सुद्धा करू शकतो. कुठेतरी आपल्यामध्ये ते धाडस पाहिजे आणि त्याचं प्री प्लॅनिंग पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे आणि निश्चितच घरच्यांनी सुद्धा, पालकांनी सुद्धा तो सपोर्ट सुरुवातीपासून सर्व युवकांना केला पाहिजे आणि तसं मॅनेजमेंट फ्युचर प्लॅन आधीपासूनच जे आपण केलं पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच यामध्ये पालकांनी कुठली खबरदारी घेतली पाहिजे किंवा आपण नक्की काय केलं पाहिजे हे आपण याबद्दल बोललाच आहात. परंतु माझा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, की आता ही सगळी व्यावसायिक उंची गाठल्यानंतरही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कुठलं व्यावसायिक शिक्षण अजून घेतलं पाहिजे किंवा आत्ता कुठलं व्यावसायिक शिक्षण घेत आहात? हां, मी त्या मुद्द्याकडे जातो. अत्यंत महत्त्वाचा विषय तो आहे. मी आता जसं उल्लेख केला मध्यंतरी हे सामाजिक कार्य असेल, आध्यात्मिक कार्य माझं जे चालू होतं, त्याच्यामुळे व्यवसायाकडे निश्चितच थोडं दुर्लक्ष माझं झालं पण होतं. परंतु मी पुन्हा ते आता माझा व्यवसायाला एक टर्न देण्याचा प्रयत्न करतोय आणि अशातच एक युनिव्हर्स ते घडवून आणतो आपण असं म्हणतोय. तर माझी भेट झटका या सेमिनारला स्वप्नील गीते सरांच्या त्या इथे झाली होती. तर मला तिथून खूप प्रेरणा मिळाली. मला पहिल्यापासूनच आवड होती की जे मोटिवेशनल स्पीकर असतील यांची भेट घेणं किंवा त्यांचे ते सेमिनार अटेंड करणं. तर योगायोगाने अशा च्या वेळेस मला स्वप्नील गीते सरांची भेट झाली आणि त्यांचं पहिलं झटका सेमिनार मी ग्रेप काउंट्री या ठिकाणी केलं आणि त्यानंतर त्यांचा जॅग्वार हा जो कोर्स आहे, जो बिझनेस ट्रान्सफॉर्म करणारा जो कोर्स आहे, असं मला जाणवतंय गेल्या 5 सेमिनार मी जे केले, तो मी त्यांचा जॉईन केला आणि खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे. आपण बरेच जण आपण असं म्हणतो की आपल्याला याची गरज नाही. म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा तो एक इगो आणि एक सेटलनेस निर्माण झाला होता, की आता मी संस्थांचा पण अध्यक्ष होऊन गेलेलो आहे. बरोबर. संप्रदायात मी सुद्धा एक चांगलं स्थान मिळवलं आहे. आता मी विद्यमान ट्रस्टी आहे किंवा ॲज अ बिल्डर माझे 2-3 प्रोजेक्ट चालू आहे. मी जी अपेक्षित मला 30 लाखाची गाडी होती ती घेऊन मी तिच्यात फिरतो आहे. माझं स्वतःचं ऑफिस आहे. त्याच्यामुळे मी आता रिलॅक्स आहे. हा रिलॅक्सनेस कुठेतरी जो आला होता ना, तो माझी झापड उडाली ज्यावेळेस मी झटका सेमिनार केला त्यावेळेस. आणि मला जाणवलं की अजून सुद्धा आपल्यामधला विद्यार्थी हा कायम जागृत पाहिजे आणि आपण खूप कमी आहे अजून. आपण खूप शिकलं पाहिजे. आपला बिझनेस जो आपल्याला जर ट्रान्सफॉर्म करायचा असेल, आपण जे बघतो आदरणीय टाटा साहेब असतील, रिलायन्स इंडस्ट्री जी चालू आहे अंबानींची, ही इतक्या मोडवर कशी आहे? आपण जर बघितलं महिंद्राच्या शोरूममधनं आपण समजा गाडी घेतली, तर मालक तिथे नाहीये, पण त्यांनी काय शिकलं असेल, काय मॅनेजमेंट त्यांनी केलं असेल, बरोबर. या सगळ्या गोष्टी मला या जॅग्वार सेमिनारमधनं गीते सरांकडनं शिकायला मिळत आहे. तर मी सगळ्या युवकांना ती सुद्धा एक प्रेरणा देऊ इच्छितो की आपण सुद्धा अशा मोटिवेशनल गोष्टी आपल्या आयुष्यात अप्रोच केल्या पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. कोणी शिकवणारे भरपूर आहे. बऱ्याचदा असं सुद्धा या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघितलं जातं की अनेक स्पीकर आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे. परंतु आपल्याला तो अटेंड केल्यानंतर कळतं की आपल्याला याच्यातून काय शिकायला मिळतं, जे आपल्या व्यवसायासाठी पूरक आहे. ते आपण घ्यायला शिकलं पाहिजे, मला असं वाटतंय. आणि ते मला या जॅग्वार सेमिनारमधनं सरांकडनं, बिझनेस विद्यालयाचे जे सर्व आहे स्वप्नील गीते सर, यांच्याकडनं शिकायला मिळतंय आता. आणि अशा अनेक गोष्टी आपण सुद्धा आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने करत राहावं, असं मी सर्व युवकांना आदरणाने नम्रपणे सूचना करू इच्छितो. नक्कीच तुमच्याकडे फक्त मृदुंगाचार्य म्हणून जेव्हा बघत होतो, तोपर्यंत हा पैलू माहीतच नव्हता की तुम्ही आजही तुमचं शिक्षण सुरू आहे आणि तुम्ही आत्ताच्या म्हणजे आमच्यासारख्या पिढीच्या मुलांना जे महत्त्वाची प्रेरणा जी सांगतायत की शिक्षण चालू ठेवलं पाहिजे, हे नक्कीच तितकंच महत्त्वाचं आहे. सर, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पुन्हा एकदा मी संप्रदायाकडे वळतोय आणि आत्ताचा जो माझा प्रश्न आहे तो नक्कीच माजी अध्यक्ष असतील किंवा विश्वस्त म्हणून तुम्हाला प्रश्न नसणार आहे. एक सामान्य सेवेकरी किंवा वारकरी म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अलीकडच्या काळात अनेक विकृत घटना घडायला सुरुवात झाली आहे. आज 5 तारखेला जेव्हा माऊलींच्या पंढरीमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातून पालख्या तिकडे पोहोचल्या आहेत,
आज इतका सुंदर सोहळा आपण पंढरीमध्ये सुरू आहे बरोबर. आणि त्या अनुषंगाने आपण अशी चर्चा करतोय. परंतु हे घडत असताना 2-3 दिवसापूर्वी असं बघण्यात आलं, की मीडियाकडनंच आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्यामध्ये एक गोष्ट अशी होती, की काही विकृत लोकं येणाऱ्या पालख्यांवरती किंवा येणाऱ्या वारकऱ्यांवरती मांस फेकत होते. तर या गोष्टीकडे नक्की मी पुन्हा एकदा अधोरेखित करतोय, की मी विश्वस्त म्हणून किंवा माझे अध्यक्ष म्हणून तुमचं उत्तर येतं. मला अपेक्षित हे आहे, की एक वारकरी म्हणून किंवा एक सेवेकरी म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? मी खरं तर ही खूप वाईट घटना आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेल आणि त्या घटनेचा जाहीरपणे निषेधही मी करेल. कारण वारकरी संप्रदाय हे आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक मूल्य आहे आणि वारी ही समर्पणाची वारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातनं कुठल्याही प्रकारचा अ, सुविधांचा विचार न करता एक भक्तीचा संगम आणि एक त्यागाचा संगम त्याला म्हणता येईल, अशी ही वारी आहे आणि ही फार मोठी परंपरा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ह्या ऊर्जेमुळे मला असं वाटतं तारलं जातं. ह्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे ती ऊर्जा फार मोठी आहे आणि ह्या अशा सांस्कृतिक मूल्याचा कुठल्यातरी घटकांनी अशा पद्धतीने एक वेगळा ट्रॅक देऊन त्याला अशी घटना घडवून आणणं असंच मी प्रामुख्याने या ठिकाणी म्हणेल. कारण की आपण जर बघितलं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अशा पंथाचे अनेक संत यापूर्वी होऊन गेलेले, की त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा केलेली आहे. परंतु कुठल्यातरी वैयक्तिक स्वार्थापोटी जर ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडवून आणल्या जात असेल एका विशिष्ट घटकाकडनं, तर अशा प्रवृत्तींचा मी मनापासून निषेध करेल आणि संपूर्ण वारकरी संप्रदायसुद्धा त्याचा निषेध करेल. मी पांडुरंग परमात्म्याजवळ, विश्वगुरू निवृत्तनाथांच्या जवळ आणि माऊलींजवळ अशी प्रार्थना करेल, की ह्या प्रवृत्तींना आपण सद्बुद्धी द्यावी आणि हे कुठेतरी बंद व्हावं, अशी मनापासून मी प्रार्थना करेल. नक्कीच या व्यासपीठावरनं आम्हीही अशा समाज घटकांना सांगू इच्छितो, की आपण काही चांगलं नसेल करू शकत, तर ॲटलिस्ट विकृत गोष्टी न करता बरोबर. चांगल्या गोष्टींना समर्थन करावं अशी माझी कळकळीची त्यांना विनंती असेल. ही सगळी जर चर्चा होत असताना कुठेतरी ही चर्चा कंटिन्यू होत राहावी असं वाटतंय. कुठे आपण थांबूच नये असं वाटतंय. परंतु प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांबावं लागतं. तसं आपल्याला या चर्चेलाही पूर्णविराम देण्याची आता वेळ आली असं मला वाटतं. जाता सर शेवटचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. अच्छा. तुम्ही पूर्ण मागच्या तासाभराच्या चर्चेमध्ये प्रत्येक वाक्यात तुमच्या वडिलांचा संदर्भ दिला, की तुमच्या वडिलांमुळे तुम्ही जे काही आहात ते इथपर्यंत आहात. आणि आपण जेव्हा चावडीबद्दल बोलतोय, की चावडीवरती सगळे लोक जेव्हा एकत्र यायचे आणि गप्पा मारत होते, ज्येष्ठ नागरिक जेव्हा एकत्र यायचे, गप्पा मारायचे आणि त्यातून काही गोष्टी घडत होत्या. मला तुम्हाला सर असं विचारायचं आहे, की आत्ता या चावडीवरती ही जी चर्चा सुरू आहे, हे जर तुमच्या वडिलांपर्यंत कुठे पोहोचत असेल, असं युनिव्हर्स कुठे पोहोचवत असेल आणि तुमच्या वडिलांशी तुम्हाला संपर्क करण्याची संधी मिळाली, तर तुम्ही तुमच्या वडिलांना काय सांगू इच्छिता? माझ्यासाठी हा फार इमोशनल म्हणजे प्रश्न आहे तुमचा असं म्हणायला अ, मला म्हणजे त्याचा शब्दच मला माझ्या तोंडून निघत नाही आहे. माझ्या वडिलांच्या ज्या ज्या इच्छा होत्या आणि त्या प्रत्यक्षात येण्यासाठी माझ्या मुलांनी ह्या गोष्टी कराव्या किंवा त्यांच्याकडनं या घडाव्या किंवा ते असे घडावे अशा ज्या ज्या इच्छा होत्या त्या आम्ही पूर्ण करण्यास साठी कायम तत्पर राहिलो आणि त्या पूर्ण झाल्या असं म्हणायला मला या ठिकाणी आवडेल. परंतु याच्यामध्ये निश्चित आम्हाला एक कमी नेहमीच आमच्या वडिलांची जाणवली आहे. तर मला जर अशी काही संधी मिळाली, की मला त्यांना भेटता येईल आणि त्यांना या गोष्टी सर्व सांगता येईल, की मी आमच्या वडिलांना मी पप्पा म्हणायचो आम्ही, की मी हे पूर्ण केलं आहे. म्हणजे तुमची जी इच्छा होती, की तुम्ही स्वतःची एक साम्राज्य तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या त्यांच्या लिस्ट होत्या. त्याप्रमाणे आम्ही सर्व काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी एक चांगला मृदंग वादक होऊ शकलो. मी मृदंग अजूनही वाजवतोय, हे मला त्यांना सांगायला आवडेल. तुमचाच तो जो नीला आहे, तो तुमचा जो निलेश आहे, तो संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचा अध्यक्ष होऊन गेला. ज्या ठिकाणी तुम्ही मला पहिल्यांदा शिबिराला पाठवलं होतं मृदंगाच्या. हे मला अत्यंत आतून वडिलांना सांगावसं वाटेल का ज्यावेळेस मला मी ते पद घेतलं त्यावेळेस मला फक्त आणि फक्त जर माझ्यासाठी काय कमी असेल तर तेवढी एकच कमी होती की माझे वडील ते बघण्यासाठी नव्हते. त्याच्यानंतर तुमचा मुलगा एक बांधकाम व्यावसायिक झालेला आहे. तो चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. अनेक पद्धतीने समाजात खूप त्याला मान मिळत आहे. ज्यासाठी तुम्ही जे कष्ट केले ते सगळ्या गोष्टी घडत आहे.
तुमचा छोटा मुलगा ज्याला अत्यंत सर्वांचा लाडका होता, तो सुद्धा आज GST अधिकारी आहे. बहिणीचं एक चांगलं खूप सुंदर घर असावं गावाकडे अशी वडिलांची जी इच्छा होती, ती मी स्वतः बांधलंय, स्वतः मी उभं राहून तिथे माझ्या मनाप्रमाणे करून घेतलं आहे. ते बघायला जर वडील असते त्यांना खूप आनंद झाला असता. या सगळ्या अशा खूप अनेक गोष्टी का म्हणजे ते सांगताना सुद्धा मला आतून भरून येतोय खूप. आणि हे जर बघायला माझे वडील असते तर मला खूप आनंद झाला असता. जर युनिव्हर्सने जर असं काही घडवून आणलं आणि मला एक दिवस माझ्या वडिलांची भेट जर घडवून आणली तर ती माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असेल, असं मला वाटतंय. नक्कीच हा प्रसंग जाता थोडासा भावनिक झाला आहे, परंतु या भावनिक क्षणांचं गाठोडं बांधून हे आयुष्यभर आपल्यासोबत राहावं हीच अपेक्षा असेल. मित्रांनो, आज आपण ज्यांना भेटलो हे होते हरिभक्तपरायण निलेश महाराज गाडवे पाटील, जे एक उत्तम बांधकाम व्यावसायिक आहेत, जे मृदुंगाचार्य आहेत. यांच्याकडनं गेल्या 1 तासामध्ये आपण जवळजवळ सगळ्याच त्यांच्या पैलूंवरती आपण चर्चा केली, की बांधकाम व्यावसायिक असताना त्यांनी केलेला प्रवास असेल किंवा मृदुंगाचार्य म्हणून त्यांचा जो प्रवास असेल, आणि हे सगळं करत असताना आजच्या पिढीने किंवा आजच्या मुलांनी, आजच्या पालकांनी काय करायची गरज आहे, या गोष्टी पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेतल्या. आपला प्रवास नक्कीच इकडे थांबणार नाहीये. आज हा पहिला आपण एपिसोड प्रदर्शित करत आहोत. यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या चावडीवरती कोण येणार, त्यांचे आपलं मार्गदर्शन काय असणार, त्या नक्की दिलखुलास चर्चा कुठल्या विषयावर होतील, हे सगळं जाणून घेण्याकरता आजच पिक्टोग्राम चावडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि लवकरच पुढच्या अपडेट मिळवायला तयार राहा. धन्यवाद.